Praise God. देवाला धन्यवाद. Such a wonderful time we are in. किती सुंदर काळामध्ये आपण आहोत. Amen. कितना मधुर समय है When- जब मेरा यीशु मुझको पास अपने बुलाता, मुझको खाली करके बेटा आत्मा से भरता जाता. Praise God. कितना मधुर समय है. Amen. आमेन. God is up to something good. देव काहीतरी चांगलं करण्यामागे आहे. God is up to something good. देव काहीतरी चांगलं करण्यामागे आहे. Say, God is up to something good in my life. म्हणा देव माझ्या जीवनात काहीतरी चांगलं करण्यामागे आहे. God is trying to do something good in my life. देवाला माझ्या जीवनात काहीतरी चांगलं करायचं आहे. म्हणा म्हणा आता बोला. Amen. आमेन. God is up to something good in my life. माझ्या जीवनात देवाला काहीतरी चांगलं करायचंय. देव त्या बेतात आहे. Amen. आमेन. God is ready. देव तयार आहे. Am I ready? मी तयार आहे का? God is ready to give. देव द्यायला तयार आहे. Am I ready to receive? मी घ्यायला तयार आहे का? In the name of Jesus. येशूच्या नावात. हालेलुया. No envy will work when God is ready to give. जेव्हा देव द्यायला तयार आहे तेव्हा मी तयार आहे. No envy will work when God is ready to give. देव जेव्हा द्यायला तयार होतो तेव्हा कुठलाही हेवा काम करणार नाही. Amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. We'll open our Bibles to Romans 8:28. रोमकरास याचा 8वा अध्याय त्यातलं 28वे वचन आपण यावेळेला काढूया. One of the most loved verses in the Bible. बायबल मधलं एक अतिशय प्रिय असं वचन म्हणजे रोमकरास 8:28. That when you are depressed and you read this word, it will give you life. की जेव्हा केव्हा तुम्ही नैराश्यामध्ये असता, डिप्रेशन मध्ये असता आणि त्यावेळेला जर हे वचन तुम्ही वाचलं तर त्यातून तुम्हाला जीवन प्राप्त होईल. When you don't know what to do, जेव्हा तुम्हाला कळत नसेल की आता मी काय करू, this scripture verse elevates you. त्यावेळेला हे शास्त्र वचन तुम्हाला उन्नती देईल. And we know that all things will work together for good to them that love God, to them who are the called according to his purpose. रोमकरास 8वा अध्याय 28वे वचन. आपल्याला तर ठाऊक आहे की देवावर प्रीती करणारे म्हणजे जे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेले आहेत त्यांच्या हितासाठी सर्व गोष्टी मिळून कार्य करणाऱ्या होतात. Praise God. देवाला धन्यवाद. There is nothing that happens in the life of a child of God देवाच्या संतानाच्या जीवनात असं काहीच होत नाही that is not going to lead him to a testimony. की ज्यातनं त्याच्या जीवनात साक्ष तयार होणार नाही. सगळं त्याच्या जीवनात असंच होणार आहे की ज्यातून त्याच्या जीवनात साक्ष तयार होणार आहे. In all your tests, there will be a testimony soon. तुमच्या सगळ्या कसोट्यांमध्ये लवकरच साक्ष तयार होणार आहे. Say, in all my tests, म्हणा माझ्या सगळ्या परीक्षांमध्ये very soon you will hear a testimony. फार लवकर माझ्या तोंडून तुम्ही माझी साक्ष ऐकणार आहात. Praise God. बरोबर, शंदोरो, Because बरोबर. God is going to do it. कारण देव करणार आहे. My God is going to do माझा it. देव करणार आहे. Someone said, कोणीतरी म्हणालं testimony is the baby of a test. साक्ष कसोटीतून आलेलं बाळ आहे. साक्ष परीक्षेतून कसोटीतून पैदा झालेलं बाळ आहे. That miracles are babies of impossibilities. की चमत्कार अशक्य गोष्टींची बाळ आहेत. Praise God. अशक्य गोष्टींमधनं चमत्कार जन्माला येतात. Paul says, पॉल म्हणाला all things work together for good to them that love God. जे देवावर प्रीती करतात त्यांच्या जीवनात सरते शेवटी सर्व चांगल्याकडेच होतं. That means nothing is working really good right now, याचा अर्थ सध्याला काहीच बरोबर होत नाहीये, चांगलं होत नाहीये, but it will turn out to be good. पण सरते शेवटी ते चांगल्याकडे जाणार आहे. सगळं चांगलं शेवटी होणार आहे. The beginning may not be good, सुरुवात कदाचित चांगली नसेल but the ending will be good. पण अंत मात्र चांगला होणार आहे. Praise God. देवाला The धन्यवाद. start may not be good, प्रारंभ कदाचित एवढा चांगला but नसेल the ending will be good. पण अंत मात्र चांगला होणार आहे. And I am in the process of reaching that ending. आणि मी त्या प्रक्रियेमध्ये आहे की मी त्या अंताला, मी त्या चांगल्या अंताला पोहोचणार आहे. I am on the day where my testimony will be proved. मी त्या दिवसाला world. येऊन टेपलोय की जिथे अख्ख्या जगाला माझ्या साक्षीचा पुरावा मिळणार आहे. That my God is on my side. की माझा देव माझ्या बाजूनी आहे. सगळ्यांनी या आणि बघा माझा देव माझ्या बाजूनी आहे. Praise God. आमेन. All things work together for good. सर्व गोष्टी चांगल्याकडे होतात बेटा.
आपल्या जीवनात का आपलं देवावर प्रेम आहे including all the afflictions that are happening in your life right आणि now. जे काही त्रासही तुमच्या जीवनात आत्ताला येत असतील त्या सगळ्या सकट They are all being mixed up. ते सगळं मिसळलेलं आहे And God is going to put one essence of taste in it. आणि देव त्याच्यामध्ये चवीचा एक द्रव टाकणार आहे And suddenly you will find that everything is tasty in your आणि life. तुम्हाला अचानक असं आढळेल की माझ्या जीवनामध्ये सगळं आता चवदार झालेलं आहे Amen. आमेन You know, when tragedy strikes us, जेव्हा केव्हा दुर्घटना आपल्या जीवनात येतात don't we always count on someone? त्यावेळेला आपण नेहमीच कुणाकडे तरी पाहत राहतो की अशा दुर्घटनेत हा मला मदत करेल ही मला मदत करेल Don't some people comfort us आणि काही लोक त्यावेळेला आपल्याला दिलासा देतात सांत्वन देतात and they say, आणि म्हणतात don't worry, की तुम्ही काळजी करू नका things will work out for your good. सगळं तुमच्या चांगल्याकडे होईल Every second person in the world makes this statement when you go through trials. आणि जेव्हा केव्हा आपण काही संकटांमधनं जातो त्याला प्रत्येक दुसरा व्यक्ती या जगातला अशी विधानं करतो And it seems to comfort us to an extent. आणि त्यातून काही प्रमाणामध्ये आपल्याला सांत्वन मिळतं सुद्धा कारण त्यावेळेला आपण त्रासांमधून जात असतो But if God says, पण जर देव बोलला I know what you're going की through, मला माहितीये बेटा तू कुठल्या परिस्थितीतून जात आहेस but still don't worry. पण तरी तू काळजी करू नको I'm working out a strategy to deliver you soon. कारण की मी एक योजना योजत आहे तुला लवकरच सुटका द्यायला I'm working out a strategy to free you from this problem. आणि मी तुला या समस्येतनं मोकळं करायला योजना करत आहे I'm working it out. मी योजना करत आहे Have patience. तुझ्यामध्ये धीर ठेव Walk with me. माझ्या सोबत चाल Talk with me. माझ्या सोबत बोल Don't worry. काळजी करू नको I'm working it out for मी you. सर्व काही तुझ्यासाठी योजत आहे What a good statement that would be. किती चांगलं ते विधान असेल ना What an encouraging statement that would आणि be. किती प्रोत्साहन देणारं ते विधान असेल And so God has made this तर statement देवाने हे विधान केलेलं आहे that all things will work together for your good. की सर्व काही तुझ्या चांगल्याकडे होणार आहे Because you love me. कारण की तुझं माझ्यावर प्रेम आहे God says, because you love me, देव म्हणाला तुझं माझ्यावर प्रेम I असल्यामुळे will see that I will deliver you. जबाबदारी माझी की तुला सुटका मी देईन Amen. आमेन What a comfort it would be if God talks that फार way. बरं वाटतं बेटा किती प्रोत्साहन मिळतं बरं बरं वाटतं देव जर असं आपल्याशी बोलला तर छान वाटतं The world says, जग म्हणतं hold on, थांबा bear it up, धीर धरा सहन करा tolerate it, सगळं सहन करा जग म्हणतं stomach it. सगळं पचवा Maybe this is your destiny. आणि कदाचित तुमच्या आयुष्यात हे सगळं विधी लिखित आहे This is what you are called for. आणि हे सगळं तुझ्या जीवनात घडणं आहे Maybe you are paying for the previous life. आणि कदाचित पूर्वीच्या जीवनात तुझे केलंय त्याची भरपाई आहे So don't expect great things. तर महान गोष्टी घडायची अपेक्षा करू नको जे आहे ते आता सहन कर आणि तसंच राहा This is your lot on this earth. कारण या आयुष्यामध्ये या पृथ्वीवरती तुझा हाच वाटा आहे Grin and smile and bear it up. आणि सगळं पचवून टाक हसत हसत पचव It will all be over very soon. आणि फार लवकर सगळं संपेल If it is not over, you shall be over. आणि संपलं नाही तर तू संपशील तू मरशील या सगळ्यात असं Praise God. म्हणजे त्रास संपले नाही तर एके दिवशी तू गचकशील If a man is dying of cancer, एखाद्या माणसाला समजा कॅन्सर झालाय what kind of a hope you can give him? कॅन्सर झालेल्या माणसाला बेटा तुम्ही कुठल्या पद्धतीची आशा देणार आहात Just imagine a man on the bed dying with cancer. कल्पना करा एखादा माणूस बिछाण्याला खिळलेला आहे त्याला कॅन्सर झालेला आहे And the best doctor in the world, आणि जगातले अगदी उत्तम डॉक्टर he says, म्हणतायत take this person home. की या माणसाला तुम्ही आता घरी घेऊन जा Nothing is going to work for him. कारण की आता काही ट्रीटमेंट बाकी नाहीये And on the way, while you are being taken from the hospital, आणि हॉस्पिटल मधून त्याला घरी घेऊन जाताना रस्त्यात your friend taps you तुमच्या मित्राने समजा तुम्हाला पाठीवर हात केला and wishes you आणि तुला सदिच्छा दिल्या and says, आणि म्हणाला don't worry, काळजी करू नको everything will work out together for your good. की सगळं काही शेवटी तुझ्या चांगल्याकडेच होणार आहे असं जर तुमचा मित्र तुम्हाला म्हणाला What will you say? तर तुम्ही काय म्हणाल Who are you? तू कोण आहेस The best doctors have given up hope. जगातल्या सगळ्यात चांगल्या डॉक्टरांनी माझ्यावरची आशा सोडलेली आहे Don't give me false hope. तू मला खोटी आशा देऊ नको कारण ते डॉक्टर म्हटलेत मी जगणार नाहीये Say, you are not even half a doctor, you are not even a compounder. तू अर्धा डॉक्टर पण नाही तू कंपाऊंडर पण नाही आणि तू मला म्हणतो की काळजी करू नको वगैरे What kind of false assurance are you giving म्हणजे me? कुठल्या पद्धतीची खोटी आशा तू मला देत आहेस But that is the way it पण हे is. असंच आहे हे असंच असतं We have to give some kind of hope. आपल्याला कुठल्या ना कुठल्या पद्धतीची आशा लोकांना द्यायला हवी आहे We know that person is dying, but then we have to say something good. आपल्याला माहितीये तो माणूस मरायला ठेपलाय तो माणूस मरणार आहे पण काहीतरी चांगलं त्याच्याशी बोलायला हवंय
बेटा. But if God gives you hope, पण जर देवाने तुम्हाला आशा दिली that hope coming from God cannot lie. तर देवाकडनं आलेली आशा कधी खोटं बोलत नाही ना. It cannot lie. देवाकडनं आलेली आशा कधी खोटं नाही बोलत. And God says, I will work out everything for your good. आणि देव म्हणत आहे की मी सगळं काही तुझ्या चांगल्याकडे करणार आहे. Though it's not good right now, आणि जरी तुझ्या आयुष्यात सध्याला काही चांगलं नाहीये I am going to work it out for your good. तरी सुद्धा मी होता होता सगळं तुझ्या चांगल्याकडे करणार आहे. I am trying to solve your आणि problem. देव म्हणतोय की मी तुझे सगळे त्रास समस्या सोडवण्याच्या बेतात आहे. If God says, आणि देव जर असं सगळं आपल्याशी बोलला you can have hope. तर समजा आपल्याला आशा मिळू शकते. If Jesus says, जर येशू बोलले then there is hope. तर मग तिथे आशा आहे. Because कारण He is the resurrection and life, येशू पुनरुत्थान आणि जीवन आहेत, which covers every small sickness and the biggest sickness on ज्याच्यामध्ये this earth. सगळे लहान मोठे आजार कव्हर होतात. See, the worst sickness is death. वाईटातला वाईट आजार आहे मरण. If Jesus can conquer over death, जर येशू मरणावर विजय घेऊ शकतात what is any sickness before Him? बाकी कुठलेही आजार येशूंसमोर काय आहेत. That's why He delayed meeting Mary and Martha. आणि म्हणून मेरी मार्थाला भेटायला येशूंनी उशीर लावला. Why will He hasten? का पटकन घाई करून येणार. He is the resurrection. कशाला त्यांनी पटकन घाई करून यायचं. येशू स्वतः पुनरुत्थान आहेत. Death has to bow down before Him anytime. त्या मृत्यूनं येशूंसमोर कधीही झुकायलाच हवंय. Even after 10 days, the death has to bow down before आणि Him. अगदी मरून त्याला 10 दिवस जरी झाले असतील तरी त्या मृत्यूला येशूंसमोर नमन करावंच लागेल. Because कारण He is the resurrection and the life. येशू पुनरुत्थान आणि जीवन आहे. So Jesus will change your situation. तर सांगायचं तात्पर्य असं आहे येशू तुमच्या आयुष्यातली परिस्थिती जी काही असेल ती बदलेल. That big problem that you're facing right now ती जी काही भली मोठी समस्या तुम्हाला सध्याला होत आहे will finally result in a lifetime testimony. सरते शेवटी त्यातनं आयुष्यभराची काहीतरी साक्ष निर्माण होणार आहे असं डोक्यात ठेवून चला. And you will carry this testimony everywhere. आणि ही साक्ष तुम्ही सगळीकडे घेऊन फिरणार आहात. Say, God wants you to have a testimony. देवाची इच्छा आहे की तुमच्या जीवनात तशी साक्ष घडावी. God wants you to have a bigger testimony. देवाची इच्छा आहे की तुमच्या जीवनात मोठी साक्ष घडावी. Just imagine कल्पना करा when Mary and Martha wrote a letter to Jesus. मरी आणि मार्थेंनी जेव्हा येशूंना चिठ्ठी लिहिली Please come. की प्लीज तुम्ही घरी या. And immediately he dropped every work in hand and came rushing to their home आणि समजा येशू हातातलं सगळं काम सोडून अगदी धावत धावत त्यांच्या घरी आले and raised up Lazarus from the sick असते bed. आले असते आणि आजारातनं लाजराला परत उठवलं असतं That was not a big testimony. तर ती काही मोठी साक्ष नव्हती ना. He wouldn't have told Mary and Martha, I am the resurrection and life. मग मरियेला आणि मार्थेला येशू असं म्हणाले नसते की मी पुनरुत्थान आणि जीवन आहे. Why will he say that? का म्हणणार असं. Because Lazarus is still alive. का लाजर जिवंतच होता ना फक्त आजारी होता. येशूंनी येऊन बरं केलं. But पण Jesus delayed so that the world will know what power he carries. येशूंनी उशीर लावला की जगाला कळावं किती मोठं सामर्थ्य येशूंमध्ये आहे. So whatever is happening in your life, तर जे काही सध्याला तुझ्या जीवनात घडतंय Jesus is delaying it येशू उशीर लावताय. so that it becomes so difficult in the तू natural काळजी करू नको की नैसर्गिकात ते सगळं एवढं अवघड व्हायला पाहिजे that you will know की तुला कळावं this is not possible in the की natural. आता हे नैसर्गिक रीतीनं शक्यच नाही. माझ्या आयुष्याचं चाक इतकं जाम झालंय And only when God delivers you, आणि आता देवानी जर मला सुटका दिली nobody can refute that testimony तर of मग yours. देवच ती सुटका देणार आहे आणि त्या साक्षीला कोणीही नकार देऊ शकत नाही. असं काहीतरी Just imagine कल्पना करा. if Jesus heals you of your cold समजा येशूंनी तुमची सर्दी बरी केली and you tell everyone, आणि तुम्ही सगळ्यांना सांगितलं I have a testimony. की माझी साक्ष आहे. I had severe cold. मला फार सर्दी झाली होती. Jesus healed me. येशूंनी मला बरं केलं. They would say, तर लोक म्हणतील in the natural also after a week the cold goes off. 18 दिवसामध्ये सर्दी एवी तेवी बरी होतेच त्यात काय मोठी साक्ष आहे. But पण when cancer is healed, जर कॅन्सर बरा झाला all mouths are shut तर सगळी तोंड बंद होतात. because they will know कारण त्यांना मग it is कळतं a divine intervention of God. की दैवी मध्यस्थी आहे देवाने केलेली. कारण की हे कोणी करू नाही शकत. हे देवच करू शकतो. Praise God. देवाला धन्यवाद. There is nothing that happens in the life of a child of God तर देवाच्या संतानाच्या जीवनात असं काहीच होत नाही that is not going to lead into testimony finally. की ज्यातून सरते शेवटी साक्ष तयार होणार नाहीये. सगळं काही देवाच्या मुलांच्या जीवनात अशाकडेच होत असतं. या सगळ्यातनं हा पिसून दळून यातनं एक साक्ष उभी राहणार आहे. Every test carries a testimony. आणि प्रत्येक परीक्षेतनं साक्षच पैदा होते. Don't look at your test, look at the soon coming त्या testimony. परीक्षेकडे त्या कसोटीकडे बघू नको. लवकर होणाऱ्या साक्षीकडे बघ बेटा. You are reaching there. कारण तू तिथपर्यंत पोहोचणार God आहे. is taking you देव there. तुला तिथपर्यंत नेत आहे. Don't give up in between. आणि मध्ये मध्ये हार नको मानू. Someone said, कोणीतरी म्हणालं
Okay, I will not say that अच्छा because it is more of the worldly kind thing. नाही म्हणत, जाऊ देत, कारण थोडं जगिक येते. Amen. Amen. According to Psalm 117 verse 71, स्तोत्र 117 आणि त्यातलं 71, 71 वचन. David said, दावीद बोलला, "It is good for me that I was afflicted, that I might learn your laws." Yes, स्तोत्र that I may learn your laws. Yes. 119 71, स्तोत्र संहिता 119 आणि त्यातलं 71 वचन. मी पीडित झालो, Yes. हे मला बरे झाले, कारण मी तुझे नियम तरी शिकलो. Say, म्हणजे काय म्हणतोय दावीद, बरं झालं मला तू एवढा त्रास होऊ दिला, का आता मी शिकलो बाबा, शिकलो, say, तुझे नियम शिकलो. there is a school of trial. बघा, समस्यांची, कसोट्यांची एक शाळा असते. God wants you to come out with flying colors. त्या शाळेत तुला बसावं लागेल आणि त्या शाळेतनं तुला चांगल्या मार्कांनी पास व्हावं लागेल. देवाची इच्छा आहे. Praise God. Amen. The bigger the problem, the greater the testimony. जेवढी मोठी समस्या तेवढी मोठी साक्ष. हे डोक्यात ठेवा. विसरणार असाल तर लिहून ठेवा. Never say, "Is God aware of my trials?" कधी असं म्हणू नका की देवाला माहितीये की नाही. काय माहिती बाबा, मला सध्याला एवढा त्रास होतोय, त्याला माहितीये का? Does God know that I am going through trouble? देवाला कळतंय की नाही, माहितीये की नाही की मी एवढ्या त्रासातनं जात आहे. He knows it. अरे देवाला सगळं माहितीये. He is silently working behind your back. तो शांतपणे तुझ्या पाठीमागे काम करतोय बेटा. Amen. त्याला सगळं माहितीये. तुझं उठणं, बसणं, राहणं, खाणं, पिणं, जाणं, बोलणं. He says, तो म्हणाला, "You start booking the hall for a party तू पार्टीसाठी हॉल बुक कर, while I start working for you." कारण मी तुझ्यासाठी काम करायला सुरुवात केलीये. तू मेजवानीसाठी हॉल बुक कर You reserve yourself for a shout आणि तू जयघोष करण्यासाठी स्वतःचा आवाज जरा शाबूत ठेव, because I am ready. कारण मी तयार आहे. आमेन. हालेलुया. Praise God. आमेन. Amen. आमेन. You are already shouting. That means it has really come very close to you. तुम्ही ऑलरेडी ओरडताय, जयघोष See that? करताय, म्हणजे ऑलरेडी तुमच्या जवळ आलेली आहे ती साक्ष. You can hear that loud shout when Lazarus was brought out of that grave. लाजराला जेव्हा त्या कबरेतनं बाहेर जिवंत आणण्यात आलं, तुम्ही कल्पना करू शकता की किती मोठा जयघोष झाला असेल तिथे. Before that, Mary and Martha had no shout. त्याच्या अगोदर मरिया मार्था ओरडत नव्हत्या, जयघोष करत नव्हत्या. But when Lazarus came out, पण लाजर जेव्हा जिवंत होऊन त्या कबरेतनं बाहेर आला, they saw that everything has worked out together for our good. तेव्हा त्या दोघींच्या लक्षात आलं की अरे च्या, सगळं काही शेवटी आमच्या चांगल्याकडेच झालं. बघा ना, बरं झालं. When did it happen? कधी झालं हे? The moment Jesus came on the scene. ज्या क्षणाला येशू चित्रात आले तेव्हा झालं. When did it happen? कधी झालं? The moment they wrote a letter to Jesus. ज्या क्षणाला त्यांनी येशूंना पत्र लिहिलं त्या क्षणाला झालं. Are you writing a letter to Jesus? येशूंना पत्र वगैरे लिहिता की नाही? का Write a letter. येशूंना Send पत्र an लिहा. SMS to him. येशूंना एक टेक्स्ट पाठवा. डायरेक्ट डीएम कर. है अपने पास, कर सकते हैं येशू को. You बाकी can के tell छोड़. him, येशूला सांगा, Lord, प्रभू I'm waiting for a की testimony, मी Lord. वाट बघत आहे की माझ्या जीवनात तू साक्ष घडवावी. I don't want to talk about the test. मला नाही या सगळ्या समस्यांविषयी, परीक्षांविषयी बोलायचं. मी I जात want आहे, to talk about the मी testimony. अवघड परिस्थितीत जात आहे, पण मला साक्षीविषयी बोलायचं आहे. हो दे जे होत आहे ते. Mary and Martha said, मरिया आणि मार्था म्हणाल्या, Lord, if you had been here earlier, प्रभू तुझं लवकर आला असताना my brother wouldn't have died. तर माझा भाऊ मेलाच नसता. Jesus said, तर येशू म्हणाले, didn't I tell you? मी सांगितलं ना तुला, If you believe, जर तू विश्वास you ठेवला, shall see the glory of God. तर तू देवाचा गौरव पाहशील. मी बोललोय ना तुला. Don't believe in the death, believe in the resurrection. मृत्यूवर विश्वास ठेवू नको, पुनरुत्थानावर विश्वास ठेव. Don't believe just in the sickness, believe in the health. फक्त झालेल्या आजारावर विश्वास ठेवू नको, मिळणाऱ्या आरोग्यावर विश्वास ठेव. Praise God. झालेला आजार आणि मिळणारं आरोग्य किती छान. Amen. आमेन. Take first point. पहिला मुद्दा घ्या. Knowledge is important. ज्ञान महत्वाचं आहे. Knowledge is important. ज्ञान, डोक्यात प्रकाश पडणं महत्वाचं आहे. Paul says, पॉल म्हणाला, and we know. आणि आम्हाला ठाऊक आहे. Say, we know. आम्हाला माहित आहे. आपल्याला तर ठाऊक आहे. पॉल म्हटलं बघा 28व्या वचनाची सुरुवात. आम्हाला माहिती आहे. वी नो इट. That all things will work out together for my good. आम्हाला माहित आहे, आम्हाला ठाऊक आहे, सर ते शेवटी सगळं माझ्या चांगल्याकडे होणार आहे. It did not say that we are assuming असं नाही म्हणाला तो की आमचा असा तर्क आहे, आम्हाला असं वाटतंय, or we are thinking की आमचा असा विचार आहे, or maybe की कदाचित होणार आहे. or नाही. see, some people are ignorant पण काही लोक अजाण असतात, डोक्यात प्रकाश पडलेला नसतो, and that's why things are not working together for good. आणि म्हणून त्यांच्या जीवनामध्ये गोष्टी सगळ्या शेवटी चांगल्याकडे घडत नाही. Why? का? Because कारण they crack before
good things happen. चांगल्या गोष्टी घडण्या अगोदरच ते तुटून फुटून जातात. Amen. त्या प्रक्रियेमध्ये ते फुटूनच जातात. Revelation is all about knowing. पण प्रगटीकरण, डोक्यात प्रकाश पडणं, हे सगळं जाणण्याविषयी, ज्ञानाविषयी आहे. The sooner you know this truth, the faster you will have a testimony. जेवढं पटकन तुला हे सत्य कळेल तेवढं पटकन तुझ्या जीवनात साक्ष घडेल. When the Bible talks about knowing something, जेव्हा बायबल याविषयी बोलतंय की आपल्याला काहीतरी ठाऊक असणं, माहित असणं, it goes beyond your mind, it goes beyond the information. ते तुझ्या मना पलीकडचं आहे. ते तुला जी माहिती मिळाली आहे त्याच्या पलीकडचं आहे. हे जे विधान Human mind can never comprehend what is revealed. मानवी मनाला जे प्रगट झालंय ते कधीही कळणार नाही. Amen. म्हणजे समजणार नाही. You will not know it. तुम्हाला नाही कळणार. You have to get the revelation of it. तुमच्या डोक्यात तो प्रकाश पडायला पाहिजे की अच्छा असं आहे का, Yes. असं You should say yes. Oh, this was for me. I didn't know it. असं तू म्हणायला पाहिजे. तो प्रकाश डोक्यात पडला पाहिजे की अच्छा हे असं होतं का, माझ्यासाठी झालंय काय सगळं, Oh, असं. Jacob said, "Oh, this is the heavenly gate. I didn't याकोब know it. म्हणाला अरे स्वर्गीय दार आहे का, मला माहितीच नव्हतं हे स्वर्गीय दार आहे, I didn't know." मला माहित नव्हतं. So let me change the name now. तर मला आता नाव बदलू दे. Let me call it Bethel then. मला आता बेथेल नाव ठेवू दे या जागेचं. When you get a revelation, you change the name. डोक्यात प्रकाश पडला की आपण नावं सुद्धा जागेची बदलून टाकतो. Amen. Amen. Because you know something good is going to happen. कारण तुम्हाला कळायला लागतं की काहीतरी चांगलं घडणार आहे. Amen. Amen. All things it says. सगळ्या गोष्टी Whether लिहिलंय. they are bad things or good things, मग त्यामध्ये त्या चांगल्या गोष्टी असोत, नाही तर वाईट गोष्टी असोत, hard things, अवघड गोष्टी असोत, impossible things, अशक्य गोष्टी असोत, they will all work together for सर्व good. गोष्टी मिळून चांगल्याकडेच होणार आहेत. That's why म्हणून. never devalue any event in your life. कधीही तुझ्या जीवनात घडलेल्या कुठल्याही घटनेला कमी किमतीचं मानू नको. तुझ्या आयुष्यात जे काही घडतंय ना, Yes. त्याची किंमत कमी नको करू. त्यामागे काहीतरी प्लॅन आहे, काहीतरी देवाची योजना आहे. Because कारण. only through those series of bad things a good will come out. ही जी संपूर्ण वाईट गोष्टींची मालिका तुझ्या जीवनामध्ये घडत आहे, त्यातूनच काहीतरी पुढे चांगलं होणार आहे. म्हणून ही एवढी मोठी वाईट गोष्टींची मालिका तुझ्या जीवनात घडतीये, जी शेवटी एक चांगला एपिसोड बाहेर काढणार आहे. But during the process, पण त्या प्रक्रियेत keep a good heart, हार नाही मानायची. हृदय चांगलं keep a ठेवायचं, right heart, योग्य हृदय ठेवायचं, love God. डोकं शांत ठेवायचं, देवावर प्रेम करायचं. Because many times का अनेक वेळा we love God when all things are fine. सगळं काही ठीकठाक असतं त्यावेळेला आपण देवावर प्रेम करतो. But when there are issues in our life, पण अशा जर काही घटना आपल्या जीवनात घडायला लागल्या we grumble, तर मग आपण कुरकुर We करतो, complain. आपण तक्रार करतो, we do not give God the first place. आपण देवाला प्रथम स्थान देत नाही की असं कुठे होतं का, एवढं करून पण हे असंच का. No, that process time is very ती important. प्रक्रिया महत्वाची आहे बेटा. देवाने ती मालिका सुरू केलेली आहे. Amen. आमेन. The issue is not what happened, आणि काय घडलं तो इशू नाहीये, but to whom it has happened. पण कुणाच्या जीवनात घडलं. Since it has happened to you ते तुझ्या जीवनात घडलंय and you believe in God आणि तुझा तर देवावर विश्वास आहे and you love आणि God, तुझं देवावर प्रेम आहे, then good should be the end result. मग त्याचा शेवटचा परिणाम चांगलाच होणार आहे. कारण देवावर प्रेम करणाऱ्या तुझ्यासारख्या माणसाच्या जीवनात ते घडतंय. Amen. आमेन. It has happened to you. तुझ्या जीवनात ते घडतंय ना. Paul is saying, पॉल म्हणाला to whom it has happened, कुणाच्या जीवनात घडतंय to हे? you तुझ्या who जीवनात. believe in God, जो तू ज्याचा देवावर विश्वास आहे, who is a child of जे God, देवाचं संतान आहे, who loves God. ज्याचं देवावर प्रेम आहे, तुझ्या जीवनात हे घडतंय ना, शेवटी चांगलंच होणार आहे. It's all going to turn out good. सगळं चांगलं होणार आहे कारण की तुझं देवावर प्रेम आहे. It's all in the plan of God. सगळं देवाच्या योजनेत आहे. It's all in the purpose of God. सगळं देवाच्या संकल्पात होत आहे बेटा. There is no tragic end for a believer. बिलियर माणसासाठी दुर्घटनेचा असा अंत येत नाही. Write it down. हे लिहून ठेवा There is तुम्ही. no tragic end for a believer. ट्रॅजिक अखेर होत नाही बिलियर माणसाची. ही दुर्घटनेचा अखेर झाला असं बिलियर माणसाच्या जीवनात होत नाही. Nothing works against a believer. Everything works together for good for a कारण believer. बिलियर माणसाच्या विरुद्ध काही घडत नाही. सरते शेवटी त्याच्या जीवनात सगळं चांगल्याकडे घडतं. So stop looking at the worst case situation. तर जी काही वाईटातली वाईट परिस्थिती तुमच्या जीवनात असेल त्याकडे असं बघत बसणं सोडा And start looking out for the best case situation. आणि चांगलं जे आहे त्याच्याकडे बघा. Amen. कि इसमें से भी अभी क्या अच्छा होगा, प्रभु कुछ तो करेगा ना. Something good is working out. इसमें भी प्रभु कुछ ना कुछ तो करेगा ही नहीं, मुझे छोड़ेगा तो नहीं Say, ना. Job said, I lost 10 children, but something good is going to happen. अरे योबाची 10 मुलं मेली, 10.
तरी सुद्धा योब म्हणतो की ह्यातनंही काहीतरी चांगलं होणार आहे. Let me still worship God as usual and praise Him. मला अजूनही नेहमीप्रमाणे देवाची आराधना आणि स्तुती करू दे. 10 मुलं भले माझी एका दिवसात मेली तरी मला माहितीये यातनंही काहीतरी चांगलं होणार Say, आहे. I lost my business, माझा व्यवसाय गेला but पण I know my Redeemer lives. मला माहितीये माझा उद्धारकर्ता जिवंत आहे. I am a sick body, माझं शरीर आजारी आहे but yet I know तरी मला माहित आहे He will do something good काहीतरी चांगलं तो माझ्या जीवनात करणार आहे. because my बाबा. Redeemer lives. कारण माझा उद्धारकर्ता जिवंत आहे. त्या योबाला माझा सलाम आहे. Praise God. मला बनायचंय तसं. He came out of that आणि situation. त्या परिस्थितीतून तो बाहेर आला. God blessed him double. देवाने त्याला दुप्पट आशीर्वाद दिला. देव म्हटलं असेल वॉट अ गोल्डन हार्ट, याला तो सोडायचंच नाही. Praise God. हा माझाच आहे आणि माझाच राहील. Say, because your trust is in God. कारण तुझा विश्वास देवावर आहे ना. The moment you became born again, ज्या क्षणी तुझा नवीन जन्म झालाय your life ceases to be ordinary. तुझं जीवन तेव्हापासून साधारण राहिलेलं नाहीये. Don't accept yourself as an ordinary being. स्वतःला एक साधारण व्यक्ती मानू नको आता. No. नाही You are a supernatural being. आपण अलौकिक माणसं आहोत. You are a child of God. आपण देवाची मुलं आहोत. हम As तो खुदा God के is, बेटे. so you are on this earth. आणि जसा देव तसं या भूतलावर आपण आहोत. Because your salvation has opened up great doors for you. कारण तुझ्या तारणाने तुझ्यासाठी मोठी मोठी दारं उघडली आहेत. तुझ्या तारणाने It has opened up tremendous blessings for you. प्रचंड मोठे मोठे आशीर्वाद तुझ्यासाठी उघडे झाले तुझ्या तारणामुळे. तू तारणाकडे आला म्हणून. And you should have amazing results. आणि आश्चर्यकारक असे परिणाम तुझ्या जीवनात त्यातून घडायला हवे. Yes, you should have amazing results. घडायलाच हवेत आश्चर्यकारक परिणाम. When Jacob was lying on that road, याकोब जेव्हा त्या रस्त्यावर पडला होता in the dream God showed him a ladder of success. स्वप्नात त्याला देवाने यशाची शिडी दाखवली. स्वप्नात. And on the ladder of success, on the top rung was the Lord. आणि यशाच्या शिडीवर वरती अगदी प्रभू होता. The Lord is ready to give you success. प्रभू तुला यश द्यायला तयार आहे. Even while you lie on that ground. अगदी त्या जमिनीवर तू आडवा पडलेला असताना सुद्धा प्रभू तुला यश द्यायला तयार आहे. Yes. हो. Because you are a child of कारण God. तू देवाचं संतान आहे. Your salvation was ordained by God. तुझं तारण सुद्धा तुझी मुक्ती सुद्धा देवाने ठरवली होती की हिला मी निवडणारे, उचलणारे, घडवणारे, बनवणारे, वापरणारे. You never even thought तू विचार केला होता का? to be saved. तू कधी विचार पण केला नव्हता ना की मी असं तारणाकडे मुक्तीकडे येईन. God handpicked you. पण देवाने तुला वेचलंय. फुलं वेचायला जातो ना आपण तसं देवाने तुला वेचलंय. ये मेरी है. Say, it was not an accident. का अपघाताने नाही तारले गेलो आपण. He didn't say, I will try lucky dip. I'll pick up names. देव असं नाही म्हणाला लकी डिप करूया ज्यांची नावं निघतील त्यांना तारूया. नाही 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 नाही. वी आर हँडपिक्ड. हाताने You are वेचलंय. handpicked. हाताने वेचलंय देवाने तुला तुझ्या घरी येऊन आणलंय. Praise God. देवाला धन्यवाद. Paul says पॉल म्हणाला in Colossians 1:13, कलसही पहिला अध्याय त्यातलं 13व वचन. who has delivered us from the power of darkness and has translated us into the kingdom of his dear son. कलसही पहिला अध्याय आणि त्यातलं 13व वचन असं सांगत आहे की त्याने आम्हाला काळोखाच्या सत्तेतून सोडवलंय आणि आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून घातलंय. What a privilege. काय सौभाग्य आहे माहित आहे का? As a son, you function by the Holy Spirit. आणि मुलगा देवाचं संतान या नात्यानं पवित्र आत्म्याद्वारे तुम्ही कार्यरत होताय. आपण सौभाग्यवान माणसं आहोत. You are not just living in the flesh, तुम्ही केवळ देहात जगत नाहीये but you are also of the Spirit. तर तुम्ही आत्म्यातली माणसं आहात. You have to walk by revelation. तुम्हाला डोक्यात पडलेल्या प्रकाशावर चालायला लागेल. You have to walk by faith. तुम्हाला विश्वासाने चालावं लागेल. आज As नाही a उद्या. child of God, you have to walk by faith. देवाचं संतान म्हणून आज नाही उद्या तुला विश्वासाने चालावं लागेल बेटा. आपण बिलीवर झालोय Because you are not ordinary. कारण तुम्ही काही साधे लोक नाहीये. That's why I know म्हणून मला माहित आहे everything happening in your life right now आता सुद्धा तुझ्या जीवनात जे काही घडतंय ना will end in glory. ते सगळं गौरवात वैभवात संपणार आहे. I don't know about you, but I tremendously believe. मला तुमचं माहित नाही पण माझा या गोष्टीवर प्रचंड विश्वास आहे. आमेन. God will open up country, land for you. अरे देव तुझ्यासाठी एक जमीन देश असा उघडा करेल. Yesterday I told you, काल मी बोललो ना God said, देव बोलला the land you are lying on, I'm giving you and your offspring. ज्या जमिनीवर तू झोपलाय ती जमीन मी तुला देणार आहे. तुझ्या संतानांना देणार आहे. It is not 6 feet by 3 feet आणि land ती you are जमीन काही talking about. 6 x 3 फूट नाही रे. Whole of Israel. संपूर्ण इस्रायल देश 6 x 3 नाही.
अख्खा इस्रायल देश मी तुला देणार आहे असं देव त्याला तेव्हा म्हणत होता. आणि तेव्हा तो कंगाल भिकारी होता, He had nothing. काही नव्हतं त्याच्याकडे. The land's name also was Luz. जमिनीचं नाव पण लूज होतं, त्या प्रांताचं नाव लूज. But what Jacob said, पण याकोब काय म्हणाला? the moment he got the revelation, ज्या क्षणाला त्याच्या डोक्यात प्रकाश पडला ना, he said, तो म्हणाला I will not go to the commissioner office or PCMC office. मी काय PCMC ऑफिसला का कमिशनर ऑफिसला जाणार नाही. You know, you have to write an application to change the name. अर्ज करावे लागतात ना नावं बदलायला. And unless you are a great man, you cannot put your name here. आणि मोठे आपण जोर असे मोठा कोणीतरी माणूस नाही तर पटकनची इथं नावही लागत नाहीत, Isn't it? है की नाही? Can anybody say, from today I'll put a board of my name on this road? कोणी असं म्हणू शकतं का की आजपासून हा बाहेर जो रोड आहे ना त्या रोडला मी माझ्या नावाची पाटी लावणार आहे not easy. करके देख सोपं नाहीये. But Jacob said, पण याकोब म्हणाला this land ही जमीन which was called Luz ज्याला लूज म्हटलंय will be called Bethel, त्याला आता बेथेल नाव पडणार आहे. house of God, देवाचं घर, house of mercy. देवाचं दयेचं घर. आमेन. And that Bethel is still there in Israel today, आणि ते बेथेल आजपर्यंत इस्रायल मध्ये आहे, very close to Jerusalem. अतिशय जवळ यरुशलेमेच्या. I visited Bethel. मी बेथेलला जाऊन आलोय. Amen. आमेन. देव His बोलतोय. God's plan and purpose for your life will be achieved. आणि देवाची योजना, देवाचे संकल्प तुझ्या जीवनात जे काही असणार आहेत ना ते संपूर्ण होणारच आहे. तू काही कर, डोकं फोड, पळून जा, रुसून बस, येऊ नको, खोपऱ्यात जा, देव तुला उचलणार म्हणजे उचलणार. God will not deny you. देव नाही तुला नाका. उसने अगर सोचा है वो करके रहेगा. Every door against your promotion can be opened just today. आणि आजच तुझ्या बढती विरुद्धचं प्रत्येक दार उघडू शकतं. आज Even now he can do it. आता पण देव हे कार्य करू शकतो. I believe so strongly in my God. माझ्या देवावरती एवढा विश्वास आहे ना की मी Every काय करू? obstacle on the way can be removed. मार्गातली प्रत्येक अडचण निघून जाऊ शकते कारण माझा देव माझ्या बरोबर आहे. See, the Lord said, प्रभू बोलला every valley shall be exalted. प्रत्येक खोरं उंच होईल, Every hill can be brought down. प्रत्येक टेकडी सपाट होईल, Every crooked path will be made straight. प्रत्येक वाकडा मार्ग सरळ होईल. देव Every बोललाय. challenge will be rolled away. प्रत्येक आव्हान निघून जाईल. देव बोललाय बेटा, देव बोललाय. Your best and brightest days are here तुझे again. चांगले आणि उत्तम दिवस इथे परत आलेले आहेत. Say, my best and my brightest days are here again. म्हणा माझे चांगले आणि उज्ज्वल दिवस आज इथे परत आलेले आहेत. Yes, it may not seem so. आणि आत्ताला कदाचित तुझ्या आयुष्यात तुला तसं वाटत नसेल You may be in Lodebar. आणि कदाचित सध्याला तुम्ही लोदीबार मध्ये असाल. You may be like Jacob in the land of Luz. कदाचित आत्ताला तुम्ही याकोबासारखे लूज मध्ये असाल. But yet, पण तरी you have to change the name. तुम्ही नाव You बदलायचं have to change the thinking. आणि तुम्ही विचारसरणी बदलायची You have to start believing anew. आणि विश्वास ठेवायला सुरुवात करायची की नाही, देव बोललेला आहे, देव करणार आहे, मी हार मानणार नाही. Say, my best and the brightest days are here for me. म्हणा माझे चांगले उत्तम आणि उज्ज्वल दिवस आज इथे आलेले आहेत. In the name of Jesus. येशूंच्या नावात आतापासून, आजपासून. And I'm getting ready to celebrate. आणि मी तयार होत आहे आनंदोत्सव करायला. ऑन युअर मार्क्स, गेट सेट, गो. Amen. हालेलुया. Men and women of reputation will be drawn to you. पुरुषांनो, स्त्रियांनो, मुलांनो, मुलींनो, प्रभू तुम्हाला एवढं प्रसिद्ध करेल ना की तुला असं वाटायला लागेल की मैं क्या से क्या हो गया. Yes. मैं क्या था और क्या हो गया. God can do it. देव करू शकतो. हम And भी क्या God थे. did it देवानी केलंय. to many of you. अनेकांच्या जीवनात देवानी केलंय की In तुम the क्या past. थे, काय होते तुम्ही भूतकाळात. In the past he did it. भूतकाळात देवाने तुमच्या जीवनात हे केलंय Amen. की काय होतो आणि See, काय झालो. I remember this couple who is sitting here. मला आठवतं कोण हे जोडपं इथे आहे ना. Yes. कोण ते. This one. अगं बाई, हो का. सारिका आणि सारिका. निलेश आणि सारिका. You know, when this Warkaris were going, हे वारकरी जातात ना. she said, I used to go there every year. सारिका मला त्या दिवशी रडून म्हटली, पास्टर दरवर्षी मी या वारीत जायचे. Carrying that dindi or whatever. दिंडीमध्ये All the way. जायचे. She used to walk with a माळकरी. family. परिवारासोबत चालायची त्या वारीमध्ये, है ना. Today she is worshipping God. आज कुठे आहे. आज देवाची तू चालायची, आम्ही पूजायला जायचो. देवानी असे निवडले. So God does it. देव करतो बेटा, God does it. देव करतो. Second point. दुसरा मुद्दा You had a pushback to have a bounce back. बघा, बाउन्स करून परत यायला
थोडं मागं जावं लागतं Yes. है ना? You know, when you want to jump long distance, जेव्हा मोठी उडी लांब उडी मारायची असते you cannot go forward and jump. त्याला असं पुढे जाऊन उडी मारता येत नाही, You have to go behind. मागे जावं लागतं. Go behind. The more behind you go, आणि जेवढं तुम्ही मागे जाल the more you can catch up speed. तेवढं तुम्हाला तो वेग धरता येतो. So you had a pushback to have a bounce back. तर तुम्ही असे बाउन्स होऊन परत येणार आहात म्हणून सध्याला थोडीशी माघार आहे. So the second point is, दुसरा मुद्दा असा आहे, everything will work together for good. सगळं चांगल्याकडे होईल. That means म्हणजे things are not working good right now, गोष्टी आता चांगल्या होत नाही आहेत but it will. पण होती. Give it some time. थोडं वेळ दे ना. Have patience with God. जरा धीराने राहा ना देवाशी. सैतानाशी एवढा धीराने राहिला होता एकेकाळी, जरा देवाशी धीराने राहा. Amen. प्रभू को थोडा टाइम देओ. Apostle Peter said प्रेषित पेत्र म्हणाला in 1 Peter 5:10, पहिलं पेत्र 5:10, but the God of all grace, who has called us unto his eternal glory by Christ Jesus, after that you have suffered a while, make you perfect, establish, strengthen, and settle you. कृपेचा देव थोडा वेळ सर्व त्रासांमधून गेल्यानंतर तुम्हाला स्थिर स्थावर करेल. Say, आमेन. पहिलं पेत्र 5:10, after you have suffered for some तुम्ही time, त्रासातून काही वेळ त्रासांमधून गेल्यावर the final result सरते शेवटचा परिणाम will be a best finish. इतका सुंदर फायनल टच इतका छान असेल ना तुझ्या आयुष्याला की से- लोक बघून म्हणतील बाप रे. Say nothing works against a believer. म्हणा बिलीवर माणसाच्या विरोधात काही घडत नाही. Say nothing works against a believer. बिलीवर माणसाच्या विरोधात काही घडत नाही. आमेन. Whatever pushbacks you have suffered, जे काही माघार घ्यायचे अनुभव तुला आले they were not meant to work against you. ते तुझ्या विरुद्ध जायला झालं नाहीये बेटा. No. जे काही तुला आत्ताला असं वाटतंय ना की मी थोडासा मागे गेल्यासारखं झालोय, Maybe right now, आत्ताला सुद्धा the devil is deciding that he is going to ruin you. सैतान असं ठरवतोय की मला ह्याचा नाश करायचा आहे, मी नाही ह्याला असा राहू But देणार. God's eyes are upon अरे you. पण देवाचे डोळे तुझ्यावर आहेत. असं कसं? Like God told about Job to Satan, जसं देव इयोबाविषयी सैतानाला म्हणाला, touch his body, त्याच्या शरीराला हात लाव don't touch his soul. पण त्याच्या जीवाला नाही लावायचा. Say, त्याला आजारी भले कर पण त्याला ठार नाही मारायचं. say, the devil meant for evil, सैतानाने वाईटच योजलं इयोबाचं. but unfortunately for him, पण दुर्भाग्याची बाब त्याच्यासाठी in that same adversity, त्याच सगळ्या विरोधात God got the better of him. देवाने त्याच्यातनं चांगलं ते बाहेर काढलं. How many times he must have tried to level us down? आणि किती साऱ्या वेळेला सैतानाने प्रयत्न केला असेल की आपल्याला खाली पाडावं, आपला नाश करावा, आपल्याला खाली पाडावं, But we are rising up पण तरी आपण वर येतो. by the grace of God. देवाच्या कृपेनं तरी आपण वर येतो. We are still alive, तरी अजून जिवंत आहे, breathing, अजूनही श्वास चालू आहे, shining, अजून सुद्धा rejoicing. आनंद करत आहे. The devil never expected you to be around in this year 2024. सैतानाने अशी आशाच ठेवली नव्हती की 2024 मध्ये तू जिवंत असशील किंवा इथे असशील. He had written it सैतानाने लिहून ठेवलं होतं for some people. काही लोकांसाठी. 2023 it should be the last for him. 2023 याचं शेवटचं वर्ष, And yet we are seeing 2024. तरी आपण 2024 पाहिलंय. Amen. कारण चालतं माझ्या देवाचं आहे ना. तो लाख म्हणेल माझा येशू म्हटला मी जगणार तर मी जगणार. All ththings will work together for good for सगळ्या us. गोष्टी आपल्या जीवनात सरते शेवटी चांगल्याकडे होणार आहे असं मला म्हणायचं आहे. Many have lost opportunities अनेक लोकांकडच्या बऱ्याच काही संध्या त्यांनी गमावल्या and they have given up. आणि म्हणून त्यांनी हार मानली की इतकी सारी संधी आली होती ती मी गमावली तर आता मी हार मानली. But your case is different. पण नव्हे बेटा, तुझं उदाहरण, तुझी केस वेगळी आहे. God is saying, असं नाही, राजा देव बोलतोय you will enter a wealthy place. की तू एका संपत्तीवान जागेत जाणार आहेस I will take you beside still waters. आणि मी तुला शांत पाण्याजवळ नेणार आहे. You had a pushback so that you can have a bounce back. तुझी माघारच त्याच्यासाठी झाली आहे की तू असा एकदम बाउन्स होऊन परत येणार आहे. God says, I know you will have a bounce back. देव म्हणतोय की मला माहितीये तू बाउन्स होऊन परत येणार आहेस. They have not even heard of the last of you. आणि तुझं अजूनपर्यंत त्यांनी ऐकलंही नाहीये काही.
शेवट They don't know. माहित नाही त्यांना, Because कारण in the end, there is a result coming from my God. शेवटी देवाकडनं येणारा निकाल लागणार आहे. You are springing up a surprise very soon. फार लवकर आश्चर्य कर्म होणार आहे You are going to share with me your testimony. आणि तू येऊन मला तुझी साक्ष सांगणार आहे. You will come and tell me, तू येऊन मला म्हणणार आहे, Pastor, I want to meet you. पास्टर मला तुम्हाला भेटायचं आहे. There is a testimony in my पण life. माझ्या जीवनात प्रभूंनी साक्ष केली आहे पास्टर. Praise God. देवाला धन्यवाद. If you look around you, तुम्ही जर तुमच्या अवतीभोवती पाहिलं ना, it is easy to begin to give credit to the devil. तर सैतानाला श्रेय देणं सोपं आहे. Because कारण 90% of it is all evil. 90% सगळी दुष्टाईच आहे. Amen. Amen. And it will seem as though the devil is winning. आणि मग असं वाटायला लागेल अवतीभोवती बघितल्यानंतर की सैतानच जिंकत चाललाय. But that is a lie. पण ते खोटं आहे. That is a lie. ते खोटं आहे. तो खोटेपणा आहे. Darkness can never win against the light. अंधार कधीही प्रकाशाविरुद्ध जिंकू शकत नाही. And Jesus said, आणि येशू बोलले, we are the light of the world. आपण या जगाचा प्रकाश आहोत. Amen. आमेन. And the glory of the light is made more radiant in darkness. आणि प्रकाशातलं वैभव अंधारात जास्त चमकतं ना. Light shows more in darkness. आणि अंधारामध्येच प्रकाश जास्त चमकतो ना. Praise God. देवाला धन्यवाद. That's why you are little lights on this earth. म्हणून या जगात तुम्ही छोटे छोटे प्रकाश दिवे आहात. You never know what light you carry in you. तुम्हाला माहित नाहीये, तुला माहित नाही तुझ्यामध्ये किती प्रकाश आलाय Amen. आणि काय प्रकाश घेऊन तू फिरतोय तुला माहित नाहीये. In the light, nobody values the light. आणि प्रकाशात प्रकाशाची किंमत कोणी करत नाही. But in darkness, पण अंधारात everyone appreciates the सगळे light. प्रकाशाची किंमत करतात. We are king over darkness. आपण अंधारावरचे राजा आहोत. Praise God. Amen. We rule over darkness. आपण अंधारावर राज्य करणारे आहोत. Light rules over darkness. प्रकाश अंधारावर राज्य करतो. And it is during darkness आणि अंधारात that the glory of the light is evident. त्या प्रकाशाचं वैभव दिसून येतं. So get ready for your glory. तर तुमचं वैभव तुम्हाला मिळायला तुम्ही तयार राहा. The darkness is going to flee. तयारी ठेवा, अंधार जाणार आहे, Light is going to come. प्रकाश येणार आहे. Jesus said, येशू म्हणाले, I am the light of the world. मी या जगाचा प्रकाश आहे. If he is the light of the world, आणि येशू जर जगाचा प्रकाश आहे, can any works of the darkness ever shine on, तर come मग on us? अंधाराचं कुठलंही काम आपल्यावरती नाहीच येऊ शकत It ना. cannot stay on us. आपल्यामध्ये ते राहू शकत नाही, Because Jesus is the light. कारण येशू प्रकाश आहेत. Amen. आमेन. That's why Isaiah 60 verse 1 and 2 says, आणि म्हणून यशया 60वा अध्याय पहिल्या आणि दुसऱ्या वचनात असं लिहिलंय, Arise, shine, उठ आणि प्रकाश for your मान, light has come, and the glory of the Lord has risen upon you. For behold, the darkness shall cover the earth, Amen. and gross darkness the people, but the Lord shall shine upon thee, and his glory shall be seen upon thee. यशया 60 1 आणि 2. उठ तेजस्वी हो, कारण तुझा प्रकाश आलाय आणि यहोवाचे तेज तुझ्यावर उगवलेले आहे. कारण पहा, अंधार पृथ्वीला आणि गाढ अंधकार लोकांना झाकेल, परंतु यहोवा तुझ्यावर उदय पावेल आणि त्याचे तेज तुझ्यावर दिसेल. Praise God. Amen. Get ready. तयार राहा, The spotlight of God is on you. कारण देवाचा प्रकाश जो तुझ्यावरती येणार आहे. The spotlight of God is on you. देवाचा स्पॉटलाइट तुझ्यावर आलेला आहे, तू तयार राहा. You know, when celebrities are standing together and they are in the crowd, the spotlight will pick up only those celebrities. तुम्हाला माहितीये, सेलिब्रिटी जेव्हा असे लोकांमध्ये बाहेर येतात तेव्हा स्पॉटलाइट फक्त त्या सेलिब्रिटीवर असतो, It's not for everybody. बाकी कोणावर नाही. सेलिब्रिटीवर स्पॉटलाइट असतो. God's spotlight is upon his children. तसं देवाचा स्पॉटलाइट देवाच्या मुलांवर आहे. He says, these are the ones who love me. आणि देव म्हणतो, ही सगळी मुलं माझ्यावर प्रेम करणारी मुलं आहेत. And his spotlight is on you. आणि देवाचा स्पॉटलाइट तुझ्यावर आहे. Amen. आमेन. The devil is no longer going to hold you down for long. सैतान तुला फार वेळ खाली दाबून ठेवणार नाही, ठेवू शकत नाही. Say, my days of frustration are over. म्हणा, माझे वैतागवाडीचे दिवस संपले. My destiny is colorful. माझ्या आयुष्याची दिशा रंगीत आहे. And I will never be aborted. आणि मी नाही कधी असा, माझा गर्भपात कधी होणार नाही. I will rise मी वर येणार. in the name of Jesus. येशूंच्या नावात मी उत्कर्षाला येणार आहे. Amen, amen, आमेन, amen. आमेन, Something is आमेन. happening already. काहीतरी ऑलरेडी घडत आहे. Yes. आमेन. Something is happening already. ऑलरेडी काहीतरी घडत आहे. In the spirit realm, it is happening. आध्यात्मिक जगामध्ये काहीतरी घडायला There is a change coming. खराब शंतो एक बदल येत आहे. Change coming. एक बदल येत आहे. Change coming. बदल येत आहे. In your life, तुझ्या in जीवनात, your condition, तुझ्या in परिस्थितीत, your family, तुझ्या in your परिवारात, business, तुझ्या in your व्यवसायात, work. तुझ्या It is कामात affecting. परिणाम It होत is आहे. affecting. परिणाम होत The आहे. devil is being driven out. सैतान निघून जात आहे. Praise God. खराब God is शंतो taking लोकरू. control. देव ताबा घेत आहे. Amen. आमेन. Third हो, point. हालेलुया. तिसरा मुद्दा, It will turn out good for you. तुझ्यासाठी चांगलंच होणार आहे. It will turn out good for you. ते तुझ्या चांगल्याकडे होणार आहे. जे काही होत आहे ना, जे तुला असं वाटतंय की हे क्या हो रहा है,
वो सब अच्छा होने वाला है. Romans 8:28. रोमकरा Again, 8:28 परत. we know that all things will work together for good to them that love God. आम्हाला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्या लोकांच्या जीवनात सगळं काही मिळून सगळं चांगलं हितकारक होणार आहे. Now, since you know that all things will work together for your good, आता तुला कळलंय की सरते शेवटी सगळं तुझ्या चांगल्याकडे होणार आहे. do you know तर तुला हे माहिती आहे that all things will work out together for good? How many know? सगळ्या गोष्टी चांगल्याकडे होणार आहेत. किती लोकांना माहित आहे? माहिती आहे? Then how should your faces be? मग तुमचे चेहरे कसे पाहिजेत? If you know तुला माहित आहे ना? हा? that कसे- you already got the ticket, you already got the money, if you know all these things are तुला असं coming, माहिती आहे की ऑलरेडी तुझं तिकीट लागलेलं आहे. Yes. तू जाणार आहे. you are going to get it. तुला ते The money मिळणार is on the आहे. way. पैसा आहे, मिळणार आहे. The bank phoned you up. आणि बँकेने तुला कॉल केलेला And आहे said, आणि "Your म्हणालेले loan is आहे approved." की तुझं लोन सँक्शन झालेलं आहे. It's all done. सगळं झालेलं In a आहे. couple of days you will get एक it. दोन दिवसात तुम्हाला मिळणार आहे. How will your response तर be? तुमचे चेहरे कसे असणार? प्रतिसाद कसा असणार आहे? Yes. हा? You should be rejoicing. आनंद करायला पाहिजे ना तुम्ही लोकांनी? You should be thanking God. देवाचे आभार मानायला पाहिजेत की नाही? मग कळतं तर ओळखतं तर Everything नाही. depends on the knowing. सगळं त्या जाणण्यावर अवलंबून आहे की माझ्या डोक्यात तर असा लख प्रकाश पडलाय ना. Paul says, Paul म्हणाला, we know. आम्हाला माहित आहे. He हमको didn't say, I मालूम है. don't know. पॉल म्हणाला हमको मालूम आहे. असं We नाही know म्हणाला it. आम्हाला माहित नाही. तो म्हणाला आम्हाला माहिती आहे. I know. मला माहित आहे रे. I'll get that hall ticket. मला माहिती आहे ते हॉल तिकीट मला मिळणार. I know मला माहित आहे that loan will be passed. माझं लोन होणार. Because माझं just now चांगलं the phone call होणार. came. आता फोन आला. Say, असं. when you know, you should start thanking, not grumbling. आणि तुला माहिती आहे ना मग आभार मानायला लागणार. कुरकुर नको करू ना. So those who don't know the truth, let them grumble. हा, ज्या लोकांना सत्य माहिती नाही त्यांना तक्रार करू द्या. त्यांनाही काहीतरी कामं हवीत ना. But त्यांना Paul तक्रार करू द्या. believes पण पॉलचा That विश्वास we आहे. know आम्हाला माहित and आहे. we should know. आणि आम्हाला माहित असायला पाहिजे. And if you don't know, आणि जर तुम्हाला माहित नसेल then know it तर मग now in आता Jesus' name. समजून घ्या येशूंच्या नावात. Then know it now in Jesus' आता name. जाणून घ्या येशूंच्या नावात. As a believer, बिलीवर या नात्याने your prayer life should be more of thanksgiving now. तुझं प्रार्थनेचं जीवन आता आभार प्रदर्शनाचं जास्त पाहिजे की आम्ही आभारी माणसं Yes. येशूला. Amen. सारखं गायचं हे गाणं. Are you going to begin thanking the Lord from today? आजपासून प्रभूचे आभार मानणार की नाही? Because you know things are working out right. तुला माहितीये ना गोष्टी आता चांगल्याकडे व्हायला लागलेल्या आहेत. मग का नाही? क्यों ना बोले हम थँक यू जीसस. Amen. हमको बोलना है थँक यू. Come on, say thank you, Jesus. बोला धन्यवाद येशू. Thank you, Jesus. बोला धन्यवाद Praise येशू. you, Jesus. धन्यवाद दे बाप्पा. Glorify you, Jesus. तुझ्या नावाला मी गौरव देते. I know it is happening. मला माहिती आहे घडत आहे. So I'm तू thanking करणार you आहे. मी तुझे आभार मानत because आहे. no man did it कारण for की me. काही माणसाने माझ्यासाठी केलेलं नाही. No तू माझ्या boss जीवनात did it करेल. for me. कोणी केलं नाही. No कुठल्या saint देवाने did it नाही. for me. कुठल्या संताने नाही. तू केलंय. Only तू you केलंय. did it, Lord. तू केलंय. So तू I'm केलंय. thanking you म्हणून मी तुझे आभार मानत because आहे. things are working together for good. शंतो कारण माझ्या For my चांगल्याकडे good. माझ्या चांगल्याकडे होतंय. It's working out. होत आहे. I know it, मला Lord. माहितीये दे बाबा. I know it, मला Lord. माहितीये दे बाबा. Devil, you don't मला know. कळलंय. सैताना तुला माहित But नाही I know बाबा. it. मला माहितीये. I मला know it. कळलेलं आहे. मला समजलेलं आहे. Praise God. देवाला धन्यवाद. I know it. मला माहित आहे. Paul says, I know it. पॉल म्हणाला आम्हाला ठाऊक आहे. म्हणजे काय? मला माहितीये. Paul says the church knows it. पॉल म्हणाला चर्चलाही माहितीये. He knew that the church at Rome knows it. पॉलला माहित होतं की रोम मधल्या चर्चला ठाऊक आहे हे सगळं. Amen. आमेन. Have you noticed something about the life of Jesus? येशूंच्या जीवनाविषयी तुम्ही काही पाहिलंय की नाही? In the midst of his म्हणजे बघा, greatest challenges, येशूंच्या जीवनात जेव्हा केव्हा मोठी मोठी आव्हानं आली he always gave thanks. त्याला नेहमी येशूंनी आभार मानले. To feed the 5,000, 5,000 खाऊ घालायला it was a challenging situation आव्हानात्मक परिस्थिती होती. because, कारण the Jews will stone you यहुदी लोक तुला दगडमार करतील हा. if you just promise and don't deliver. की तू वचन दिलं पण केलं नाही तर यहुदी लोक तुला दगड मारून ठार मारतील. They'll make sure you are dead. Say, telling all the 5,000 people, don't worry, you don't need to go home, don't need to go to any village, I will feed you. सगळ्या आलेल्या 5,000 माणसांना अगदी धाडसानं म्हणायचं कोणी घरी जाऊ नका, मी तुम्हाला सगळ्यांना खाऊ घालणार आहे, कोणी तुमच्यातलं उपाशी राहणार नाही. I mean, what a challenge it is. काय आव्हान आहे माहिती का? Just imagine, कल्पना करा. he started multiplying it, it was not multiplying. बहुगुणित करायला सुरुवात केली येशूने. अन्न बहुगुणित करायला सुरुवात केली पण अन्न काही बहुगुणित होईना. What will the people say? मग लोक काय म्हणतील? Stone him to death. शेवटी लोक आहेत म्हणतील उठाव दगड उसको ठार मारो. When you are hungry, कसं असतं जेव्हा आपल्याला भूक लागते ना त्याला You get- पारा चढलेला especially असतो. men, they lose their temper. खास करून पुरुषांचं आपल्याकडे असंच आहे की भूक लागली की पारा हाय. Just imagine, कल्पना करा
if while blessing it, त्यावर आशीर्वाद देताना अन्नावर only 2,000 he could समजा multiply. 2,000 पुरेल एवढंच अन्न जर भोगुणी झालं And then rest he said, आणि बाकीच्यांना मग येशू म्हणाले please forgive me. की सॉरी हा क्षमा करा, I couldn't. नाही जमलं मला, So next time, पुढच्या वेळेला I will feed you. मी तुम्हाला खायला घालीन. But now half I could do it. आता अर्ध्यांचं जमलं, बाकीच्यांचं नाही No. जमलं. नाही नाही It was so much that 12 baskets of leftovers were collected. एवढं भोगुणी झालं की 12 टोपल्या उरलं. म्हणजे काय, पुरून उरलं. But what did he do before multiplying it? पण ते पुरून उरायच्या अगोदर येशूंनी काय He केलं, gave thanks. आभार मानले देवाचे की मला माहिती आहे होणार आहे, I know it will happen. मला माहित आहे होणार आहे, I know it will happen. मला माहिती है होणार है, हमको मालूम ही था. आपको कैसे मालूम? नहीं हमको मालूम. हमारा आमच्या डोक्यात प्रकाश पडलाय. Say, at the tomb of Lazarus, त्या लाजराच्या कबरेपाशी Lazarus was dead, लाजर मेला होता. that there was a stench in his body. दुर्गंधी येत होती प्रेतातून, घाणवास. His body was rotten. त्याचं प्रेत सडलेलं कुजलेलं. What did Jesus do? येशूंनी काय केलं, He gave thanks. येशूंनी आभार मानले I thank you, Father, की दे बाप्पा तुला धन्यवाद that you hear me की always. तू नेहमी माझं ऐकतो. But I said it पण मी बोललोय so that these people will know. की या लोकांना कळावं म्हणून बोललोय. See, he knew it will turn out well. येशूंना माहिती होतं चांगलंच होणार आहे. When do you give thanks? When you know it will turn out well. जेव्हा तुम्हाला माहिती असतं की चांगलं होणार आहे तेव्हा तुम्ही आभार मानता ना, Isn't it? हे की नाही. When it will not turn out well, why will you give thanks? जेव्हा चांगलं होणार नाहीये असं तुम्हाला माहित असतं त्याला तुम्ही आभार मानणारच नाही. पण जेव्हा माहितीये की चांगलंच होणार आहे मग थँक्यू जीसस, थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. Amen. आमेन. I want to declare to you this morning आज सकाळी मला तुम्हा लोकांना घोषित that करायचं, what you are experiencing right now in your life, आता तुझ्या जीवनात जो काय अनुभव बेटा तुला येतोय it is turning out well for you. तो चांगला होणार आहे, तुझ्यासाठी चांगलं होणार आहे. It doesn't matter what you are encountering. ठीक आहे, जे काही तुला सहन करावं लागतंय काय हरकत नाही, काय होत नाही, काय इज्जती कमी होत नाही थोडं सहन करायला लागलं. That situation will turn to your favor. ती परिस्थिती तुझ्या बाजूनी होणार आहे. Say, Amen. आमेन. As he is, so are we in the world. आणि या जगामध्ये जसा तो तसे आपण आहोत असायला हवे. Say, in 1 John 4:17. 1 योहान 4:17 लिहिलंय त्यांनी. Why did he say, so are we? आम्ही तसे आहोत असं का म्हणाला तो? Because we are in him. कारण आपण त्याच्यात आहोत म्हणून म्हणाला. आपण येशूमध्ये आहोत ना. You cannot talk about yourself outside him. तुम्ही येशूंच्या बाहेर स्वतःविषयी बोलू नका. जे आहे ते आपण येशूमध्ये आहे तसं बोला, बाहेरचं बोलायचं नाही. We are all in him आपण सगळे येशूत आहोत म्हणून आम्ही live in येशूत आहे, him. येशूमध्ये आहे. and have our being in him. आम्ही येशूत आहोत, आमचं अस्तित्व येशूमध्ये आहे. So as he is, so are we. आणि म्हणून जसे येशू तसे आम्ही आहोत. Say, so Amen. that his experience becomes our experience. म्हणजे मग येशूंना आलेले अनुभव आपल्याला पण येतात. Amen. आमेन. If Christ is not stranded, I am not stranded. जर ख्रिस्त कुठे थांबला नाही, त्याला कुठे काही बाधा झाली नाही, तर मला सुद्धा कोणी थांबवू शकत नाही. That should be our position. अशी आपली पोझिशन आणि आपली जागा अशी पाहिजे I have to be like Jesus. की मला येशूंसारखं बनायचं आहे. He is not weak, so I should not be weak. येशू अशक्त नाहीत, मी सुद्धा अशक्त पडता कामा नये. He was not poor, I will not be येशू poor. गरीब नव्हते, मी गरीब होणार नाही. He was not defeated, I will not be येशू defeated. हरले नाहीत, मीही हरणार नाही. That is the meaning of as he is, so are we. हा अर्थ आहे या वाक्याचा की जसे येशू तसे आम्ही. No more defeat for us. आता आमच्यासाठी पराजय नाही. Say no more failure for me. म्हणा आता माझ्यासाठी अपयश नाही. No more losses for me. आता माझं नुकसान नाही. No more disappointments for me. आता माझ्यासाठी नाराजी नाही. No more weeping for me. आता माझ्यासाठी रडणं नाही. A new day has dawned in my life. एक नवीन दिवस माझ्या जीवनात उगवलाय. I am going to experience new things. मी नवीन गोष्टींचा अनुभव घेणार आहे. Everything is going to fall in place. सगळं यथायोग्य जागी पडणार आहे. In my marriage, माझ्या लग्नात, with my womb, माझ्या ओटी पोटात, in my finance, माझ्या पैशात, in my ministry, माझ्या मिनिस्ट्रीत, in my academics. माझ्या शिक्षणात Everything will fall into place. खराबा संतो सगळं बरोबर त्या जागी पडणार आहे. I belong to God. मी देवाच्या मालकीचा आहे. Creation has to answer me. निर्मितीने मला उत्तर द्यायलाच हवं कारण मी सुखी, मी येशूच आहे. Creation has to respond to me. निर्मितीने मला प्रतिसाद द्यायलाच हवा. Creation has to fall down before निर्मिती me. माझ्या समोर झुकायलाच हवी. खराबा संतो खरोबा. Praise God. खराबा संतो. What has never happened will start happening in my life जे now. कधी घडलं नाही ते आता माझ्या जीवनात घडणार आहे. आमेन, 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 आमेन. Let the mothers who are carrying be ready to dedicate your children. ज्या मातांना गर्भधारणा झालेली आहे त्यांनी आपल्या मुलांचं समर्पण करायची तयारी ठेवा. Let the mothers who have not yet
carried, be ready to dedicate your children. ज्यांना अजून गर्भ गेला नाहीये त्यांनी सुद्धा पुढे होणाऱ्या मुलांचं मी समर्पण करणार ही तयारी ठेवा. Get your wedding dress ready. आपला वेडिंग गाऊन तयार ठेव. Young girls, तरुण मुलीनो get your wedding dress ready. वेडिंग गाऊन तयार ठेवा. It's going to happen. होणार आहे. Somebody is going to come in your life कोणीतरी तुझ्या आयुष्यात येणार आहे and is going to make your life. आणि तो येऊन तुझं जीवन घडवणार आहे. A helpmeet is coming. तुझ्यासाठी मदतगार येत आहे. Amen. आमेन. Get ready. तयार रहा. Amen. कहीं ऐसा ना हो वो आया और मैं रेडी ही नहीं थी. You are only thinking of local. God wants to make you global. अरे तू नुसतं स्थानिक विचार करतोय. देवाला तुला ग्लोबल करायचं आहे. You are only thinking about national ministry. He wants to give you international तू ministry. फक्त राष्ट्रीय सेवा म्हणतोय. देवाला तुला आंतरराष्ट्रीय सेवा द्यायची आहे. We are stuck up in Dapodi. आपण दापोडीत अडकलोय. God wants to take you to whole Maharashtra. देवाला तुला अख्ख्या महाराष्ट्रात He न्यायचंय. wants to take you to whole India. देवाला तुला अख्ख्या भारतात He wants to न्यायचंय. take you abroad. देवाला तुला परदेशी पण न्यायचंय. Praise God. देवाला धन्यवाद. Say no more shame, म्हणा आता मला लज्जा आणि अपमान नाही. no more disgrace, माझ्यासाठी लज्जा नाही. only grace. आता फक्त कृपा. No more disgrace, only grace. आता फक्त कृपा. लज्जा नाही, अपमान नाही, फक्त कृपा. Say I will not be humiliated. म्हणा माझा अपमान होणार नाही. Paul said, पॉल म्हणालाय nobody should go against me. I've got the marks of Christ. कोणी माझ्या विरुद्ध जायचं नाही. हा माझ्या अंगावरती ख्रिस्ताचे वण आहेत. I will no more be embarrassed. आता नाही मी लज्जित होणार आहे. Praise माझ्या God. अंगावर ख्रिस्ताचे वण आहेत. Fourth point. चौथा मुद्दा. Created for a purpose. काहीतरी संकल्पाने निर्माण झालेला. And we know that all things will work together for good for them that love God, to them who are called according to his purpose. आपल्याला तो ठाऊक आहे देवावर प्रीती करणारे म्हणजे जे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेले आहे. The last thing Paul speak of is purpose. आणि शेवटची गोष्ट पॉल बोलतो ती म्हणजे देवाचा संकल्प तुझ्या जीवनातला. Your prosperity is tied to your functioning according to God's promise. आणि तुझी समृद्धी सर्व काही देवाच्या अभिवचनानुरूप घडत आहे. And it is confirmed आणि ते कन्फर्म्ड आहे that everyone who is born on this world की ज्या कुणाचा या जगात जन्म झालाय was born with a purpose. काहीतरी संकल्पाने तो जन्माला आलाय. It's other thing they didn't find it. वेगळी बाब त्यांना तो संकल्प सापडला नाही. बाब वेगळी आहे. God has an intention for every creation. देवाचा हेतू आहे प्रत्येक निर्मिती मागे. Everything, whatever is happening in जे your काही life. होत आहे तुझ्या जीवनात सुद्धा जे काही होत आहे त्याच्या मागे देवाचा संकल्प आहे. देवाने तुला जन्माला घातलं जागा भरायला नाही. काहीतरी संकल्पाने तुला जन्म मिळालाय. I told you, even the pig has a calling. मी सांगितलं एखाद्या डुकरालाही पाचारण असतं. Yes. It is called to eat all the rubbish of this earth, एखाद्या डुकरालाही पाचारण आहे. डुकराचं पाचारण आहे जगातला कचरा खायचा to clean up everything. आणि सगळं साफ करायचं. ते डुकराचं पाचारण आहे. The crow has a calling to clean up everything. कावळ्याचं पाचारण पण तेच आहे घाण खायची. And they can digest it very आणि well. त्यांना ती घाण पचवता येते कावळ्याला डुकराला. Because they are made that way. कारण त्यांना तसं घडवलंय. That is the purpose. तो त्यांचा संकल्प आहे. Amen. आमेन. त्या संकल्पाने डुक्कर आणि कावळा जन्माला आलाय. बघा ना कावळा घाण खातोय तो घाणच खायला जन्माला आलाय. बघा ना डुक्कर चिखलात लोळतंय ते चिखलातच लोळायला जन्माला आलंय. A lamb is made for a purpose, आणि मेंढरू पण काही संकल्पाने बनलंय. to be offered to God, मेंढरू देवाला चढवायला बनलंय. देवाला अर्पण म्हणून and चढवायला also for the meat for the people. आणि लोकांना चांगलं मटण खायला मिळावं म्हणून. Amen. आमेन. Say, everybody has a purpose. सांगायचं तात्पर्य असं आहे बेटा आपल्या प्रत्येकाच्या जीवनात देवाचा काहीतरी संकल्प आहे. असं डोक्याला हात मारून बसू नका. Amen. आमेन. आहे And काही you देव know, करणार. pigs cannot remove excess toxins from their body. आणि डुकरांना आपल्या शरीरातनं जास्तीचे टॉक्सिन काढता येत नाही. Because they don't sweat like us humans. का आपल्यासारखा त्यांना घाम येत नाही. So because we sweat, all the toxins also come out of us. आपल्याला सारखा घाम फुटतो तर त्याद्वारे सुद्धा आपल्या शरीरातलं टॉक्सिन बाहेर येतं. Their toxin remains in them, turns into a fat, I think. आणि डुकरांमधलं टॉक्सिन तसंच राहून ते चरबीत बदलतं. And then we say, give the fat piece, आणि मग because आपण that I म्हणतो like. पोर्क घ्यायला गेल्यानंतर की फॅट द्या. Sometimes we tell about people, oh, he sweats like a pig. कधी कधी आपण काही लोकांना बघून म्हणतो ना डुकरासारखा घाम येतो याला. But pigs never sweat पण ऍक्च्युअली ते चुकीचं आहे. डुकरांना कधी घाम येतच नाही. because they don't have sweat glands. डुकरांना घामाच्या ग्लँड नाहीच आहेत. That's why they cannot remove out excess toxins from your आणि body. म्हणून डुकरांना त्यांच्या शरीरातनं जास्तीचे टॉक्सिन काढता येत नाही. त्यांना घामच येत नाही. ती And so we म्हणून love pork. आपल्याला पोर्क म्हणून आवडतं कारण की फॅट चरबी मिळते ना खायला. Amen. आमेन. That's why म्हणून man should not live a dog's life and a dog should not live man's life. म्हणून ना तुम्ही हे जरा डोक्यात घाला. माणसाने कुत्र्याचं जीवन जगायचं नाही
आणि कुत्र्यांनी माणसाचं जीवन जगायचं नाही. Your purpose is different from an animal's purpose. तुझा संकल्प ना जनावरांच्यासाठी जो संकल्प आहे त्याच्यापेक्षा वेगळा आहे. तू माणूस आहेस, माणूस. Yes. तू माणूस आहेस. You have a calling. तुझ्यावर पाचारण आहे. You have a different purpose. एक वेगळा संकल्प आहे. तू काय कुत्र्यासारखं वागायला लागला? Amen. The purpose of an animal is to entertain you. जनावरांचा संकल्प आहे तुला करमणूक देणं, तुझं मनोरंजन करणं. जनावरांना बघून आपल्याला मनोरंजन मिळतं And be useful in some kind of work. आणि कुठल्या तरी कामात त्या जनावरांचा वापर करणं हा संकल्प आहे त्यांच्या जीवनातला. And some of the animals are then finally made a meat for you. आणि सरते शेवटी काही जनावर तुझ्यासाठी मांस ठरतात. But पण your purpose is a divine purpose. तुझ्या जीवनातला संकल्प दैवी आहे. They live temporarily. You will be living for eternity. ते तात्पुरते जगणार आहेत पण तू अनंत काळासाठी जगणार आहेस. Say, something living for eternity has value. आणि अनंत काळासाठी जे जगणार आहे त्याला किंमत आहे. Something which is living only for a time being is not a value. जे तात्पुरतं जगताय त्याला काही किंमत नाहीये. तर त्यांच्यात Amen. तुम्ही एवढ्या भावना घालायची गरज नाही. Praise God. Are you getting me? कळतंय ना मी काय म्हणतो? Invest your love, your mercy on the people more. तुला तुला प्रेम एवढं करायचंच आहे ना, तुला एवढी दया दाखवायचीच आहे ना, लोकांवर प्रेम कर, लोकांना दया दाखव. Praise God. आमेन. Amen. नाही मला राहत नाही, माझी बहुत प्यार आता है, लोगों से कर. Function according to your calling. आणि तुझं जे पाचारण आहे ना तदनुरूप कर. तुला कळेलच ना की देव तुला कशासाठी बोलवतोय. Amen. ज्याचं त्याला कळतं रे, कधी ना कधी समजतंच, आज नाही उद्या. Ask God to show you His purpose in your life. देवाला सांग की तुझा काय संकल्प आहे माझ्या जीवनात, आता मला दाखवून टाक. And determined to walk on the path of God's purpose. आणि दिसलं कळलं की ठरव आणि तो मार्ग सोडू नको. And refuse to be distracted by God's purpose in आणि your life. देवाच्या संकल्पातनं भटकायचं नाही, नाकारायचं, म्हणायचं नाही मी ह्याच्यातच चालणार आहे. Come on, say, Lord, म्हणा प्रभू Lord, प्रभू thank you धन्यवाद for investing in me. माझ्यामध्ये तू गुंतवलंयस. Help me, Lord, मला मदत कर प्रभू to discover की मला कळावं all that you have packaged in me जे सगळं तू माझ्यामध्ये घातलंय ते मला कळावं, so I can deploy them, म्हणजे मी त्याचा वापर करीन, maximize them, त्याला मी वाढवीन, all for your glory and honor. सगळं तुझ्या गौरवासाठी, मानासाठी, In Jesus' name. येशूंच्या नावात. आमेन. Amen. आमेन. आमेन. What you are known for will determine your impact in life. तुझी ओळख कशाने होते लोकांमध्ये त्यावरनं तुझा जो प्रभाव पडतोय तो कळेल. लोक क्या बोलते तेरे बारे में, जब लोक बोलते क्या बोलते त्याच्यावरनं कळतं की ह्याचा प्रभाव लोकांवर काय पडलाय. आज पास्टर पीटर विषयी लोक काय बोलतात त्यातनं कळतं की ह्यांचा काय इम्पॅक्ट पडलाय लोकांवर. That's what I'm trying to say. हेच मला सांगायचंय की लोक तुझ्याशी समजा गप्पा मारायला बसलेत लोक आणि तुझा टॉपिक आला तर लोक काय बोलतात त्याच्यावरनं समजायचं की ही आपली छाप आहे, हा इम्पॅक्ट झालाय लोकांवर आपला, नकारात्मक सकारात्मक जे असेल तो. There has to be an impact on the people. लोकांवर प्रभाव आपला पडला तर पाहिजे. Then you will know that you are in the calling. मग तुला कळेल की मी पाचारणात चालतोय. There are no accidents in a believer's life. बिलीवरच्या जीवनात अपघात होत नसतात की ऍक्सिडेंटली असं सगळं झालं आणि मी यात आलो, तसं No. होत नाही. ते त्यांनी ठरवलंय. There will be hardships but no हा, accidents. अवघड समस्या येतील पण असं ऍक्सिडेंट होऊन अपघाताने तू त्याच्यात येणार नाहीयेस. त्यांनी ठरवलं होतं म्हणून तू त्याच्यात आलेला आहे. अवघड प्रसंग येतील, तोंड दे, पुढे जा. See, the devil will accuse you. सैतान तुला नावं तर ठेवणार, He is the accuser of the brethren. कारण सैतान बंधुजनांना नावं ठेवणारच आहे. Say, he will never want everything together to work good for you. सैतानाची कधीच अशी इच्छा नसणार आहे की सगळं तुझ्या चांगल्याकडे व्हावं. सैतान Amen. म्हणेल तुझं वाटोळच लागलं पाहिजे. But God will take all that, पण देव ते सगळं घेईल, all the ingredients. सगळे घटक, सगळं साहित्य घेईल Say, make a cake of you. आणि तुझा केक बनवेल. You know, when you are baking a cake, आपण जेव्हा केक बेक करतो you need flour, तेव्हा पीठ लागतं, essence, हा, त्याच्यामध्ये मैदा little लागतो, salt, व्हॅनिला एसेन्स little म्हणा, sugar. मीठ म्हणा, साखर म्हणा, पिठी साखर म्हणा, all that you need. सगळं लागतं ना. And so the woman keeps all those things. आणि मग बायका ते सगळं तयार ठेवतात And she tells the child, आणि मग लेकराला सांगते ती I'm making a cake for की you. मी आज तुझ्यासाठी केक बनवत आहे. Oh, is it? अच्छा, Let me taste the flour. मला जरा पीठ खाऊन बघू दे. It doesn't taste like अरे cake. पण पिठात ना केक सारखी चव येत नाही. Let me taste this. मला ह्याची चव घेऊ दे. Oh, it is salty. अरे हे खारट आहे, Nothing tastes good. काहीच चांगलं नाही चवीला ह्यातलं, Only the sugar tastes good. फक्त साखर गोड आहे. But this is sugar, not cake. अरे पण ही साखर आहे, हा केक नाहीये. Wait, have patience. अरे थांब ना, हे सगळं एकत्र तर येऊ दे. Let me mix it all together. मला हे सगळं मिक्स तर करू दे. Everything she puts it together, आणि मग सगळं ती मिक्स करते, kneads it nicely, व्यवस्थित छान मळते and puts it in the oven. आणि मग oven मध्ये तो केक टाकते.
and says, "Child, you wait now." आणि मग म्हणते की आता जरा वाढ बघा. "How long, mummy?" किती वेळ मम्मी? "Wait, थांब ना it's बाबा, happening." होतोय ना. And then ting, that noise comes. आणि मग आवाजचा आवाज येतो टिंग करून. And then you open it. मग तुम्ही दार उघडता, Ah, आवाज see the flavor of इतका it. छान सुगंध येतो. ओ हो हो. That is the final product. आणि तो फायनल finished product. एकदम फिनिश प्रोडक्ट. God is doing that with देव us. करत आहे आपल्या जीवनात हे. The तुम्ही- finished product. एकदम फिनिश प्रोडक्ट. तुम्ही एकटा मैदा खायला जाताय, त्यातनं चव येणार आहे का? तू रुक तो सही, प्रभु कुछ कर रहा उसको करने Have तो दे. patience. थोडा धीराने राहा. Have देव- patience. देव काहीतरी तुझ्या जीवनात करतोय, त्याला करू दे. देवाने हात घातलाय तुझ्यात, करू दे ना. Last point. देव मळतोय तुला, मळू दे ना. Last point. शेवटचा मुद्दा, It shall turn to you for a testimony. साक्षीसाठीच तुझ्याकडे हे वळणार आहे. Luke 21 verse 13. लूक 21:13. Very dynamic verse. फार सुंदर वचन आहे. And it shall turn to you for a testimony. सामर्थ्यवान वचन आहे. लूक 21वा अध्याय आणि त्यातलं 13वं वचन असं म्हणतं की हे सगळं साक्षी करता तुला होणार आहे. Say, it shall turn to you for a testimony. साक्षी करिता तुम्हाला हे होईल. लूक 21:13. Once Jesus' disciples asked him, एकदा ना येशूंच्या शिष्यांनी येशूंना विचारलं, "What are the signs of the end times?" अंत समयाची चिन्ह सांगा ना. And so Jesus highlighted some unpleasant and frightening signs. तर येशूंनी काही भीतीदायक अशी चिन्ह त्यांना दिली जी फारशी चांगली नाही. Advent of the false Christ, की कसं ख्रिस्त विरोधक येणार आहे, wars and rumors of wars, सगळीकडे युद्ध आणि युद्धाच्या अफवा पसरणार आहे, nation rising against another nation, देश दुसऱ्या देशावर उठणार आहे, kingdoms rising against another राज्य kingdom, दुसऱ्या राज्यावर उठणार आहे, earthquakes and famines, भूकंप and होणार आहे, pestilence, and दुष्काळ पडणार आहे, पीडा येणार आहे, मरी fearful येणार आहे, signs. भीतीदायक गोष्टी घडणार आहेत. say, earthly rulers will persecute the ordinary. आणि जगातले जे अधिकारी आहेत ते साधारण माणसांना छळणार आहेत. And so here you can read all that. तर इथे सगळं वाचायला मिळतं आपल्याला. And so the disciples knew that challenging times were ahead. मग येशूंच्या शिष्यांना कळलं की पुढे जाऊन काहीतरी आव्हानात्मक घटनाच घडणार आहेत या जगात. And so they thought, will the Lord be with us or will he leave us during such times? मग त्यांना असं वाटायला लागलं की असे सगळे प्रसंग आले तर प्रभू आपल्याला सोडणार का, आपल्या बरोबर राहणार. What if he leaves the earth and all these things come on us? आणि प्रभू हे जग सोडून गेले, पृथ्वी सोडून गेले आणि मग हे सगळं आपल्या जीवनात झालं तर मग काय होणार. That is why he said it prophetically आणि म्हणून भविष्यवाणी पर रीतीने येशू म्हणाले in Luke 21:13. लूक 21:13 मध्ये, It shall turn to you for a testimony. तुझ्या जीवनात हे साक्षी करता होणार. Say, that means म्हणजे God who specializes in bringing the best out of the worst ज्या देवाची खासियत आहे की वाईटातल्या वाईट गोष्टीतनं तो चांगलं बाहेर काढतो. will turn out any unpleasant situations in your life तो तुझ्या आयुष्यातली कुठलीही तुला न आवडणारी परिस्थिती काढून घेईल and he will give it a victory. आणि विजय देईल तुला. He will bring it a transformation. एक बदल आणेल तुझ्या जीवनात. You will have joy and testimony. आनंद आणि साक्ष प्राप्त होईल तुला. Praise God. देवाला No धन्यवाद. matter what happens, काही जरी झालं you will have the last laugh. शेवटी तूच हसणार आहेस. You will have the last laugh. शेवटी तूच हसणार आहेस काही जरी झालं तरी. आमेन. Your name will be Naomi. तुझं नाव नामी असेल. You may call it Mara for some time, तू म्हणशील काही वेळ मारा, but पण your name is Naomi. Your name will remain Naomi. तुझं नाव नामी होतं आणि तुझं नाव नामीच राहणार आहे. Amen. Amen. In hard times, we change everything. अवघड प्रसंगात आपण सगळं बदलतो. Naomi said, "My name is Mara." नामी म्हणायला लागली अवघड प्रसंगांमध्ये की माझं नाव मारा आहे, Bitter, कडू, bitter against God. कडू, देवाविरुद्ध कडू. But पण God saw देवाने पाहिलं her name remained Naomi. तिचं नाव नामी राहिलं. Your name will remain the same. तुझं नाव तेच राहील. The trouble will go. त्रास जातील, They are all temporary. ते सगळं तात्पुरतं आहे. You will remain. तू राहणार, Your progress will remain तुझी प्रगती for the राहणार, world to see. जग बघणार. Praise God. हालेलुया. Amen. आमेन. Now say, आता म्हणा, "O God of signs and wonders, चिन्ह आणि चमत्काराच्या देवा, please appear in my situation. प्लीज माझ्या परिस्थितीत प्रगट हो. In the name of Jesus. येशूंच्या नावात. You are देव the बाप्पा मला God. भेटायलाय. तू देव आहेस. You are the God तू देव who आहेस. reverses all the irreversible things. सगळ्या गोष्टी उलट्या करणारा तू देव आहे. जे उलट होऊ शकत नाही तेही उलट करणारा तू देव आहेस. Reverse every negative trend in my life to a positive trend, सगळ्या Lord. नकारात्मक गोष्टी माझ्या जीवनातल्या सकारात्मक कर.
You are an unchanging तू God. न बदलणारा देव आहे. Change my situation. माझी परिस्थिती बदल ना देवा. All the unpleasant situations, सगळी अशी परिस्थिती की जी बरोबर नाही, turn it into positive ती testimonies. सकारात्मक साक्षीत बदल. I don't want to be Mara. मला नाही मारा राहायचं. I declare myself unstoppable. मी स्वतःला कधी न थांबणारी म्हणते. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Visit any bitter water in my life. माझ्या जीवनात कुठलंही कडू पाणी असेल तर त्याला भेट दे Turn it into sweet water. आणि ते गोड पाण्यात बदल. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Fill me, Lord, मला भर दे बाप्पा. with your peace, तुझ्या शांतीने मला, with your joy, तुझ्या आनंदाने मला, with your life. तुझ्या जीवनाने मला भर. Master, प्रभू, I want to see the good days. मला चांगले दिवस बघायचे आहेत. My hope is in you, Lord. माझी आशा तुझ्यावर आहे. Though I'm smiling today, जरी मी बाहेरून हसते, you know what I'm going through. तुला माहितीये मी कशातून जाते, But I have hope on you पण माझी आशा तुझ्यावर आहे that everything will work out together for my की good. सगळं माझ्या चांगल्याकडेच होणार आहे. Because I love you. कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे Because you have called me with a purpose. आणि तू संकल्पाने मला पाचारलंय. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Praise God. धन्यवाद. Now let us all rise up to our feet. आता सगळ्यांनी आपल्या पायावर उभे राहा. When things turn out together for your good, जेव्हा गोष्टी तुमच्या चांगल्याकडे व्हायला लागतात, don't forget my God. तेव्हा माझ्या देवाला विसरू नका. Don't forget Jesus. येशूंना तेव्हा विसरू नका. In prime time, don't forget Jesus. म्हणजे असा प्राईम टाइम जेव्हा असतो, प्राधान्याचा काळ, तेव्हा येशूंना विसरू नका. When blessings are at your feet, don't forget Jesus. आशीर्वाद तुमच्या पायाशी जेव्हा असतात, तेव्हा येशूंना विसरू नका. Because कारण we need to know आपल्याला कळायला हवं, we will always need Jesus. नेहमी आपल्याला येशूंची गरज पडणार आहे. Because the world we live in is a wicked world. कारण ज्या जगात आपण राहतो ते जग दुष्ट आहे बेटा. Anything can change for the worse. आणि कधीही काही वाईट घडू शकतं. Anything can happen. कधी काही घडू शकतं आयुष्यात राजा. And that's why म्हणून we need Jesus आपल्याला येशूंची गरज आहे. not only every day, फक्त रोज नाही, every moment of our life. प्रत्येक क्षणाला गरज आहे. आमेन. Every आमेन. moment of our life. प्रत्येक क्षणाला, आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाला आय नीड दी, ओ आय नीड दी, एव्हरी आवर आय नीड दी जीसस. कम ब्लेस मी नाउ माय सेव्हियर, आय कम टू दी. Yes. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Father. डू यू नो दॅट सॉन्ग? Yes, if Can you you know sing that it, song, Rocky? sing it. You don't know? Okay. Thank you, Master. Right now, आता वेळेला if you people are going through hard times, जर समजा तुम्ही काय अवघड प्रसंगातनं जाताय, don't worry. तर काळजी करू नका. You know, to bake a cake, there are about 7-8 ingredients. केक बेक करायला 7-8 गोष्टी लागतात. One has to come on the table. एक एक गोष्ट टेबलवर यायला हवी असते. When all the ingredients are there, आणि सगळं साहित्य जेव्हा तयार असतं, then the kneading process takes place. मग ते मळलं जातं, एकत्र केलं जातं, मिसळलं जातं Then they are put in the oven. आणि मग त्याला oven मध्ये घालतात. Because कारण the main desire is मुख्य इच्छा ही आहे, they want a cake. त्यांना केक हवा आहे. All this that is happening in your life जे काही तुझ्या जीवनात घडतंय ना बेटा, is because God wants to work something beautiful in the end. देवाला शेवटी काहीतरी चांगलं करायचं आहे म्हणून घडतंय. So that end time is come for some of you. की शेवटचा काळ काही लोकांसाठी आता ते शेवटचं It is आलेलं आहे. ready, it's come. आता ते तयार आहे. You are not going to be broken further. आता याच्या पुढे तुला तोडलं जाणार No. नाही. नाही. The बस. purpose itself will be lost if you are broken further than needs are. बघा, तुम्हाला जर त्या मर्यादे पलीकडे तोडलं गेलं तर देवाचा संकल्पच तिथे पराजयी होईल ना. तुला तोडलं अशासाठी जात आहे की ते संपून त्याचा संकल्प पूर्ण व्हावा. Gold is not put in the fire to make सोनं it ash, सोनं आगीच्या भट्टीत राख व्हायला टाकत नाहीत ना राजा. to remove the dross. ते शुद्ध व्हायला टाकलंय ना बेटा.
So don't worry. शंतो. म्हणून काळजी करू नका. I'm going to pray for you. मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. Are there some people who are going through real hard times? आहेत कोणी लोक जे खरोखर आयुष्यामध्ये खूप त्रासातनं You जातात. can come up in front असे कोणी असतील तर त्यांनी पुढे या. and I will pray for you. मी तुमच्यासाठी प्रार्थना करेन. I need thee, oh I need thee. Amen. Every hour I need thee. Come bless me now, my Savior. I come to thee. Yes. Come, Holy Spirit, we need thee. Yes, Lord, we need you. Come, sweet Spirit, we pray. Come in thy strength and thy power. Come in thy own special way. Spirit of the living God, fall afresh on me. Spirit of the living God, fall afresh on me. Yes. Glory. Thank you, Jesus. Sweep over my sweet spirit. Sweep over my soul. Touch, Lord, touch, Lord, touch, Lord, touch, Lord. My rest is complete as I sit at thy feet. Sweet Spirit, sweep over my soul. God has begun a good work in you. देवाने तुझ्यामध्ये चांगलं काम सुरू केलंय बेटा, He will complete it. आणि देवच ते पूर्ण करेल. Jesus said to Peter, येशू पेत्राला म्हणाले, Satan asked for you, सैतान म्हणतोय त्याला तू हवायस. that he may sift you as wheat. सैतान तुला मागतोय पेत्रा. सैतान म्हणतोय मला पेत्र द्या, तुला गव्हासारखं चाळायचं म्हणतो. And after he has sifted you, आणि त्याने तुला चाळल्यावर you return back. तू परत ये. Yes, you return back. तू परत ये. And you will be able to strengthen your brethren. म्हणजे मग तुला तुझ्या बंधुजनांना शक्ती देता येईल. Then I will use you. मग मी तुला वापरीन. Hallelujah. Father, I pray for all of them, Master. प्रभू, या सर्व लोकांसाठी मी प्रार्थना करतो. Some are going through grinding times. काही लोक दळले जात आहेत, पिसले जात आहेत. Some don't know what to do. काहींना तर कळतच नाहीये काय करायचं. They don't see any light. त्यांना प्रकाश दिसतच नाहीये. With all their education, they feel so ignorant. सगळ्या डिग्र्यांसकट त्यांना असं वाटतंय माझ्यासारखा निर्बुद्ध माणूस नाही. Yes. With all my education, I cannot help myself. सगळ्या डिग्र्या घेऊन मला कधी कधी असं होतं मी स्वतःला मदतच करू शकत नाही. What will I do? मी काय करू? Will I ever come out of it? मी कधी यातनं बाहेर पडणार आहे की नाही? Will I ever have peace? मला कधी शांती मिळणार Will आहे? I ever enjoy life? मला आयुष्याचा आनंद कधी घेता येणार आहे की नाही? Is this thing going to be tied to me till my death? आणि हे मरेपर्यंत मला बांधलेलं असणार आहे का? What about me? माझं काय? What about my life? माझ्या जीवनाचं काय? Why is this happening to me? असं का होतंय माझ्या What wrong जीवनात? did I do? मी काय चुकीचं Where केलंय? did I go wrong? मी कुठे चुकलोय? Is this the lot for me on this earth? या पृथ्वीवरती माझा वाटा हाच आहे का देव बाप्पा? Should I resign myself and accept it as my fate? माझ्या आयुष्यात हेच लिहिलेलं आहे असं समजून मी हे स्वीकारायचं आहे का? The Lord says, no, my child. प्रभू म्हणतो नाही बेटा, This is not your नाही fate. बेटा, तुझ्या आयुष्यात हेच आहे असं समजू नको. It's not fate. तुझ्या आयुष्यात हे लिखित नाही आहे. It is fortune for you.
तुझ्यासाठी हे सौभाग्यात बदलणार It's आहे. a blessing for you. हा आशीर्वाद होणार आहे. It's a blessing for you. हा आशीर्वाद ठरणार आहे. You're not paying a price for your previous birth. तुझ्या अगोदरच्या जन्माची तू किंमत मोजत नाहीयेस. No. नाही. You're not paying for your sin. तू तुझ्या पापाची किंमत मोजत नाहीयेस. But पण that my glory shall be revealed in you. माझा गौरव तुझ्यात प्रगट व्हावा म्हणून होत आहे. And so wait. म्हणून वाट पहा. Wait, says the Lord. प्रभू म्हणतो वाट पहा. Wait upon the Lord. प्रभू चरणी वाट पहा. And he shall strengthen your heart. तो तुमच्या हृदयाला शक्ती देईल. Wait. वाट पहा. Have patience in God. धीराने राहा. देवावर धीराने राहा. He will change your situation. देव तुमची परिस्थिती Right बदलेल. now I'm praying for all आता या of them. वेळेला मी सगळ्यांसाठी प्रार्थना All करतो. these people who are going through some kind of issues. हे सर्व जण जे कुठल्या ना कुठल्या काही त्रासात न जात आहेत. Every devil, सैतान I command you in the तुला name मी of आज्ञा Jesus. करतो येशूच्या नावात. Leave their lives in सोड या Jesus' name. लोकांचं जीवन येशूच्या Leave नावात. them in Jesus' name. सोड त्यांना येशूच्या नावात. They are not going to give up. नाही ते हार मानणार. They are not going to fall down. ते पडणार नाहीयेत They are not going to play dead. आणि ते मेल्यासारखं वागणार नाहीयेत. No. नाही. They will rise ते उठणार आहेत. in the name of Jesus. येशूच्या The नावात. God who called them ज्या देवाने त्यांना is पाचारलंय the same God will make them stand. तोच देव त्यांना उभं करणार Is the आहे. same God who will make them run. तोच देव त्यांना पळायला लावणार The आहे. same God. तोच देव Same God. तोच देव He will give them victory. त्यांना विजय देणार आहे. Yes. देणार आहे This is what the Lord is saying. असं प्रभू बोलत I'm आहे. going to give you victory. मी तुम्हाला विजय देणार I'm आहे. going to make you stand. मी तुम्हाला उभं करणार आहे. By my power, I will lift you out. माझ्या सामर्थ्याने मी तुम्हाला बाहेर I काढणार will आहे. lift you out from मी your तुम्हाला बाहेर dungeons. काढणार आहे दलदलीतून. You will see तुम्ही बघणार आहात the glorious times. वैभवशाली दिवस बघणार Once आहात. again, परत एकदा once again, परत एकदा you will see glorious times. तुम्ही वैभवशाली काळ बघणार आहात. Because I, the Lord your God, have spoken. कारण मी तुझा प्रभू तुझा देव तुझ्याशी बोलला आहे. Father, दे बाबा do it, Lord. कर प्रभू Do it. कर Because only you can do it. कारण तूच करू शकतोस. You can do it. फक्त तूच करू Remove them शकतोस. from their mess. त्यांना त्यांच्या बरबादीतून बाहेर काढ. Establish their lives. त्यांची जीवन स्थिर Make स्थावर them कर. steadfast. त्यांना सातत्याचं जीवन दे. That's what the Apostle Peter said. असं प्रेषित पेत्र बोलला. He will make them stand. तो त्यांना उभं करेल. He will establish तो them. त्यांना स्थिर स्थावर करेल. After they have suffered for some time, काही वेळ त्यांना त्रास झाल्यानंतर He will make them steadfast. तो त्यांना सातत्याने उभं He will करेल perfect everything that concerns आणि you. तुझ्याविषयीचं सर्व काही परिपूर्ण करेल. Be blessed in the name of Jesus. येशूच्या नावात आशीर्वादित व्हा. All those things are going now. या सगळ्या गोष्टी In आता the name जात of आहेत. Jesus. येशूच्या नावात. In the name of Jesus. येशूच्या नावात. God has taken it in His hand. देवाने त्याच्या हातात सगळं घेतलंय. He is making something new for you. देव तुझ्यासाठी काहीतरी नवीन करतो And I receive it आणि मी ते स्वीकारत आहे. for my church people माझ्या चर्चच्या लोकांसाठी and those who are watching me online. आणि जे मला ऑनलाईन बघतायत त्यांच्यासाठी In the name of Jesus. येशूच्या नावात. Amen and amen and हालेलुया. amen. आमेन. Say amen. आमेन. Amen. आमेन. I receive it in Jesus' म्हणा name. येशूच्या नावात मी स्वीकारत आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Please be seated. कृपया सर्वांनी खाली बसा.